कापणी प्रयोग याची संकल्पना, पीक कापणी प्रयोग का आवश्यक आहे याविषयी आपण उद्या चर्चा करणार आहोत. शिरडकर सर, आपलं हार्दिक स्वागत आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण मार्गदर्शनाला सुरुवात करूया. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. सर्वांचं या सेशन मध्ये स्वागत आहे. खरं म्हणजे झाडे सरांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी थोड्याफार रिपीट होतील, पण झाडे सर माझ्या मताने या विषयात आणि ॲग्रोनॉमी आणि पीक पद्धती याच्यात एक अथॉरिटी आहे. त्यांच्या पुढे नंतर काही बोलायचं उरतच नाही अशी स्थिती असते. कारण त्यांनी जेव्हा बोलला तो विषय अगदी पूर्णपणे सर्वांगीण त्याची सर्वसमावेशक माहिती देऊन ते आपलं पूर्ण समाधान करतात. तर आता मी काही आस्पेक्ट सांगेल आपत्कालीन पीक व्यवस्थापनाचे आणि त्याच्याच अनुषंगाने काही रिपीट पण होईल, काही एखाद्या गोष्टीचा थोडाफार विस्तार होईल आणि आपण आता हे सेशन साधारणतः तास दीड तासाचं असेल. माझी अशी विनंती आहे की तुम्हाला ड्युरिंग द सेशन एनी टाइम प्रश्न विचारायचे वाटले तर जरूर विचारा आणि मी माझं जे काही माहिती आहे, अनुभव आहे त्याचा वापर करून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. काही माहिती जर माझ्याकडे अपुरी असेल तर मी आपले झाडे सरांसारखे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडून ती मिळवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आपल्याशी बोलताना एकच ॲडव्हान्टेज आहे मला की मी सुद्धा पार्ट ऑफ डिपार्टमेंट असल्यामुळे तुमचे माझे अनुभव जवळचे आहेत. तुम्हाला जे अनुभव आहेत तेच मलाही होते आणि त्यामुळे कदाचित कुठे कुठे आपली जी आहे एक सेम वेवलेंथ म्हणतात तशी जुळण्याची शक्यता असते. तर आशा आहे की आजचं माझं जे सेशन आहे आणि हा विषय आहे रामीतीन ठेवला हा तुम्हाला सर्वांना उपयोगाचा होईल. हा विषय ठेवणे आणि यामध्ये मला व्याख्यानासाठी संधी देणे यासाठी रामिती औरंगाबाद डॉक्टर अभय पडिले सर यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आता सेशनला सुरुवात करतो. मुळात एक लक्षात घ्या की जेव्हा कॉन्टिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग असं म्हणतो तर तेव्हा कॉन्टिंजन्सीचा अर्थ मराठीमध्ये आपत्कालीन पीक व्यवस्थापन म्हणतो. आपत्कालीन म्हणजे काय? आपण त्याला आपत्ती म्हणत नाहीये, एक लक्षात घ्या. कॉन्टिंजन्सी इज नॉट ए calamity, but contingency is something which is beginning of calamity, which is very close to calamity, and if it is not managed it can get converted into calamity. म्हणून आपत्कालीन पीक व्यवस्थापन महत्वाचं आहे. मुळामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की what are the objectives of contingency crop planning असा एक प्रश्न विचारा की कशासाठी हे का करायचं आपल्याला. मुळात जर तुम्ही बघितलं तर आपण माझ्या सेशन मध्ये एक असं आपण आउटलाईन ठेवू की ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, व्हॉट आर द कॉन्टिंजन्सीज जे आपल्या भागात येतात, त्या कॉन्टिंजन्सीसाठी काय उपाययोजना आहेत आणि या उपाययोजनांमध्ये काय करता येईल हे बोललं जाईल. आणि यावर्षी काही कॉन्टिंजन्सी त्या प्रकारची नसेल तर एक नॉर्मल सीझन मध्ये चांगलं उत्पन्न कसं घ्यायचं त्या दृष्टीने सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करेन. आज फक्त सुरुवात करतानाच मला एक तुम्हाला सर्वांची माफी मागायची, कारण इथे मध्ये मध्ये आवाजाचा डिस्टर्बन्स येणार आहे. माझ्या बिल्डिंग मध्ये काम चालू आहे आणि त्या कन्स्ट्रक्शन मध्ये आवाज येतोय, तर मी थोडासा माझा हेडफोन वापरायचा प्रयत्न करेल म्हणजे त्या आवाजाची तीव्रता कमी होईल. आणि फक्त मला एकच तुम्हाला मधून मधून सूचना द्यावं लागेल की मी जे बोलतो आहे ते तुम्हाला नीट ऐकू येत आहे का नाही. कारण काही वेळेला जर समजा या बाकीच्या आवाजामध्ये माझाच आवाज येत नसेल तर बघा आपल्याला व्याख्यानामध्ये खूप मोठा व्यत्यय येईल. आता हेडफोन लावल्यावर मला एक सांगा, माझा आवाज येतोय का व्यवस्थित? येतोय ना, ठीक आहे. कारण मी शक्यतो हेडफोन लावून बोलणं बऱ्याच वेळेला अवॉइड करतो, पण आज त्याला पर्याय नाही. तर हा आपण बोलत होतो की वाय कॉन्टिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग. तर कॉन्टिंजन्सी काय काय असतात मुळामध्ये? कॉन्टिंजन्सी म्हणजे काय आहे? हे एक प्रकारचं जोखीम व्यवस्थापनाचं काम आहे. कॉन्टिंजन्सीज कुठे जास्त येतात? आपत्ती सारख्या परिस्थिती, आपत्ती
नाही, परंतु ज्याच्यामुळे आपत्ती येऊ शकेल किंवा आपत्तीसारखं नुकसान होऊ शकेल अशा ज्या परिस्थिती उद्भवतात आणि ज्याच्यावर मात करणं शक्य असतं अशा कॉन्टिन्जन्सी आहे. म्हणजे हिअर वी आर टॉकिंग अबाउट कॉन्टिन्जन्सीज इन ॲग्रिकल्चर. सपोज असं आहे की आता तुम्हाला काही पैसे येणे कुणाकडनं आणि किंवा बँकेकडनं लोन सँक्शन होते आणि डिसबर्समेंटला 2 महिने लागतात, मध्ये काम आहे ना, तर ती 2 महिने तुम्हाला फायनान्शियल कॉन्टिन्जन्सी आली ना, मग ती काय आपत्ती नाहीये. व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू गेट ते फक्त डिले झालेलं आहे. मग आपण काय करतो, काहीतरी पर्याय शोधतो काय करायचं. तसंच आपल्याला अशी जर काही परिस्थिती निर्माण झाली तर काय पर्याय आपल्या हातात आहेत. या नैसर्गिक परिस्थितीमध्ये आपलं कमीत कमी नुकसान व्हावं आणि आपल्याला नियर टू नॉर्मल इन्कम मिळावं, याच्यासाठी काय करता येईल, हा मुख्य उद्देश कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंगचा आहे. आपली जमीन, आपलं हवामान, आपलं पाऊसमान, आपली परिस्थिती, आपले फायनान्सेस, आपली क्रेडिट अवेलेबिलिटी, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कमीत कमी नुकसान होईल असा आपल्याला काय पर्याय शोधायचा असतो. म्हणून हे आपत्कालीन पीक व्यवस्थापन आहे. हे जे आहे नॉर्मल मध्ये नाही. आपत्कालीन परिस्थिती कुठे जास्त येते, आपत्कालीन परिस्थिती जास्त येते कोरडवाहू स्थितीमध्ये. कारण कोरडवाहू स्थिती जी आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल जे आहेत निसर्गावरच सगळं अवलंबून आहे. आपल्याजवळ इरिगेशन नाहीये, मुख्य म्हणजे पाण्याची कमतरता असली तर मोठा अडचण येते. म्हणजे पाणी हे जीवन जे म्हणतो तसंच आहे, ते जीवन जर आपलं पण आहे आणि ॲग्रिकल्चर मध्ये पण आहे. सो पाण्याची उपलब्धता म्हणजेच पर्जन्यमानाचा बदल, आणि हा पर्जन्यमानाचा बदल सर्वात जास्त परिणाम करून जातो कोरडवाहू शेतीत. आपण नेहमी क्रॉप कॉन्टिन्जन्सी प्लॅनचा विचार का करतो, कारण आपल्या भागामध्ये आपण जर मराठवाड्यात घेतलं ॲज ए होल आजही 80 to 85% एरिया इज अंडर ड्रायलँड. रेनफेड फार्मिंग आहे, ड्रायलँड म्हणण्यापेक्षा रेनफेड फार्मिंग आहे. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये मोर दॅन 40% एरिया ड्रॉट प्रोन एरिया आहे. ड्रॉट प्रोन एरिया म्हणजे काय, की जिथं प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉट इज मोर. तर ड्रॉट म्हणजे काय, की नॉर्मल रेनफॉलपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. ही प्रोबॅबिलिटी किती आहे, 3 वर्षात एकदा, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. अशामुळे आपल्याला त्याची तयारीच ठेवावी लागते. पण कधी कधी असं होतं की पाऊस जास्त पडतो, ते पण एक कॉन्टिन्जन्सी निर्माण होऊन जाते, जसं आता झाडे साहेब सांगत होते. तर आपल्याला कुठल्या कॉन्टिन्जन्सी निर्माण होतात आणि त्या दृष्टीने विशेषतः पर्जन्यमानाच्या रिलेटेड काय कॉन्टिन्जन्सी आहेत ते बघूया. कारण मराठवाडा विभाग जर आपण बघितला तर आज आता जसं मी म्हणलो की आपण क्रॉपिंग मध्ये जाऊ तेव्हा त्या डिटेल्स मध्ये बोलूया. पण मोस्टली आजही आपले खरीप क्रॉप्स तरी मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमानावर अवलंबून आहेत. आणि यस, विहीर बागायत वाढत आहे, विहिरींची संख्या वाढते आहे, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक मर्यादा पण आहे. पाऊसच पडला नाही तर विहिरीला पाणी कुठून येणार. म्हणजे खूप लोक म्हणतात आता नंबर ऑफ वेल्स जास्त आहे. मी जसं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नेहमी म्हणायचं, इरिगेशन डिपार्टमेंटने जेवढं सिंचन बंधारे वगैरे बांधलेले आहेत, सोयी केलेल्या आहेत, त्यातून जितकं इरिगेशन होतं त्या इरिगेशनच्या तुलनेमध्ये आपल्या अनेक जिल्ह्यांमध्ये 3 to 4 टाइम्स वेल इरिगेशन आहे. आणि हे जे आहे, जसं आता औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तर सरफेस इरिगेशन सिंचन फारच कमी आहे. त्या मानाने वेल इरिगेशन आहे हे जवळजवळ 60 ते 70% आहे. म्हणजे हा बारमाही किंवा ॲश्युअर्ड कमांड एरिया नाही आपला, आणि म्हणून आपल्याकडे येणाऱ्या कॉन्टिन्जन्सीज या मेनली रेनफॉल रिलेटेड आहेत. मग आता आपल्याकडे जे पाऊस आहे हा जो मान्सून, ज्याला आपण नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतो, जून ते सप्टेंबर या कालावधीत जो पडतो, आता या नैऋत्य मोसमी पावसामध्ये येणाऱ्या पावसामध्ये जे काही बदल होतात मग त्या बदलाचा आपण विचार करूया. व्हॉट आर दी चेंजेस इन दी रेनफॉल पॅटर्न. आणि आपल्याकडे फार थोड्या भागात ईशान्य मोसमी पाऊस आहे, ते सुद्धा कधी येते, ऑक्टोबर ते डिसेंबर, म्हणजे जे रिटर्न्स मध्ये शेवटी येतो. हा तो ईशान्य मोसमी पाऊस असतो आणि दॅट इज जस्ट कॉल्ड एज अ रिटर्न मान्सून, परत येणारा पाऊस. त्याच्याशिवाय आपल्याकडे काय पडतं की बऱ्याचदा बिगर मोसमी पाऊस. यावर्षी सुद्धा जून मध्ये पहिला पाऊस पडला
तर तो मान्सूनचा आहे का मान्सूनचा नाही ह्याच्यावर खूप चर्चा झाली. कारण बिगर मोसमी पाऊस, जो पाऊस डिसेंबर जानेवारी पासून ते मे पर्यंत पडतो, त्याला आपण जे आहे अवकाळी पाऊस. आता ह्या अवकाळी पावसामुळे सुद्धा पडला तरी कॉन्टिन्युअसली निर्माण होते आणि नाही पडला तरी कॉन्टिन्युअसली निर्माण होते. नाही पडलं तर काय होतं, मे मध्ये आपल्याला जे टिलेज ऑपरेशन्स करायचे आहेत ते काही सहजासहजी करता येत नाही, त्याच्यामध्ये अडथळा येतो. तर हा बिगर मोसमी पाऊस. त्याच्यानंतर व्हॉट आर द टर्म्स वी आर युजिंग रिलेटेड टू द रेनफॉल पॅटर्न. एक ॲन्युअल रेनफॉल आपण म्हणतो, वार्षिक पर्जन्यमान. तर हे वार्षिक पर्जन्यमान हे पूर्ण वर्षभराचं, आणि आपण जे बऱ्याच वेळेला सरासरी पावसाची देतो ती कोणती आहे? पर्जन्यमान 4 महिने, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. दीज आर दी 4 months considered as months of the monsoon. आणि या 4 महिन्यात पडणारा पाऊसच मोसमी पाऊस गृहीत धरला जातो. ऑक्टोबर मध्ये पण पडतो, पण ऑक्टोबरच्या पुढे जे आहे ते पोस्ट मान्सून आपण म्हणतो. आणि या पोस्ट मान्सूनचे नंतरचे 4 महिने म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे जे महिने आहेत हे प्री मान्सून अशा प्रकारचे म्हणले जातात. तर हे सगळं जे आहे या मान्सूनच्या ह्याच्यामध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे, काही स्टॅटिस्टिक्स आहे, काही हवामान खात्याने केलेले आहे, तर त्या आपल्याला टर्म्स नेहमी आपण वापरतो. फक्त त्याची आहे तर अनेक लोकांना वाटेल हे तर आम्हाला आधीच माहित होतं. जेव्हा एखादं ट्रेनिंग प्रोग्राम होतो आणि तुम्हाला वाटतं की 90% तर मला माहित होतं, फक्त काहीतरी एखाद दुसरी गोष्ट नवीन कळाली, तर मी समजेल की ते सर्वात सक्सेसफुल ट्रेनिंग प्रोग्राम आहे. कारण प्रशिक्षणाचा उद्देशच असा आहे की प्रशिक्षण कसं असतं, प्रशिक्षण हे वर्क रिलेटेड माहिती देण्याचं असतं, तुमच्या जॉब रिलेटेड आहे. जे जॉब तुम्ही करताय, जे तुमचा अनुभव आहे, जे काम आहे, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती आणि ज्ञान आधीच आहे, काही थोड्याफार प्रमाणात कौशल्य आहे, त्याच्यामध्ये एक पायरी पुढे नेणं असतं. अदरवाइज इफ इट इज ऑलटुगेदर डिफरंट थिंग, दॅट विल बी द एज्युकेशन. ठीक आहे, काही ट्रेनिंग असे असू शकतात की जे फक्त नवीन प्रकारचे जाणीव जागृती करणारे असू शकतात, किंवा काही नव्याने तुम्ही कोणी डिपार्टमेंटला जॉईन झालं तर त्यावेळेला जे ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात, ओरिएंटेशन प्रोग्राम्स, ते तसे असू शकतात. पण मोस्ट ऑफ द ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये द व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन शेअर्ड, इफ इट इज फॅमिलियर, देन आय थिंक इट इज अ सक्सेसफुल थिंग. ट्रेनर इज विदिन हिज बाउंड्रीज. ट्रेनर काहीतरी वेगळंच स्वतःकडे स्वातंत्र्य घेऊन दुसरंच काही बोलत नाही, असं त्याचा सरळ सरळ अर्थ मी तरी मानतो. माझ्या ज्या प्रदीर्घ ट्रेनिंग मधला अनुभव आहे त्याच्यावरून मला असं वाटतं. आता हा वार्षिक पर्जन्यमान म्हटलं तर अतिवृष्टी आपण म्हणतो, हेवी रेनफॉल. अतिवृष्टी कशाला म्हणायचं? ज्या वेळेला 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस एकाच दिवशी झाला त्याला अतिवृष्टी म्हणतात. आता वारंवार अतिवृष्टी होते ना. आजकाल जर तुम्ही बघितलं तर काय होतंय, जे आवर्षण प्रवण भाग आहे त्या भागामध्ये नंबर ऑफ रेनी डेज कमी झालेले आहेत, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल वाढलेली आहे. पाऊस पडतो आणि काही तासातच पडतो आणि संपून जातो, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून जर समजा आपण बघितलं तर मेनी टाइम्स काय होतं की दी रेनफॉल ज्या तीव्रतेने पडतो आहे आणि जमिनीत पाणी मुरण्याचा वेग जो आहे तो वरचेवर दरवर्षी कमी होत चालले आहे, त्या ह्याच्यामध्ये तफावत असल्यामुळे मॅक्सिमम वॉटर काय होतं, रेनफॉल होऊन जातो. पाऊस पडलेला आहे पण सॉइल सॅच्युरेटच झाली नाही. पाऊस पडलेला आहे पण सॉइल मध्ये पूर्णपणे वापसा स्थितीमध्ये मॅक्सिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते जमिनीची ती पोहोचलीच नाही. वरवर ते दिसायला पाणी साचलेलं दिसतं, चिबडलेलं दिसते जमीन, अगदी खूप साचले पाणी, परंतु जमिनीत पोटातच गेले नाही. हे जे आहे या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून काय बऱ्याच वेळेला एक 8 दिवसाचा 10 दिवसाचा गॅप इन रेनफॉल क्रिएट्स ए बिग कॉन्टिन्जन्सी की जी व्हायला नाही पाहिजे ऍक्च्युअली. दुसरी कॉन्टिन्जन्सी कशी होती की जसं मी म्हणलो रेनफॉल रेनी डेज म्हणलो आहे, तर रेनी डेज किती आहेत, ज्या याला 2.5 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला त्या दिवशी रेनी डे म्हणतात. आता रेनी डेज किती आहेत तर आपण बघितलं तर त्याचं पण आपल्याला विचार करावा लागेल. आणि पावसातला जो ड्राय स्पेल त्याला म्हणायचं की जर समजा 2 पावसाच्या दिवसांमधला जो गॅप आहे त्याला आपण ड्राय स्पेल म्हणतो. आणि हा ड्राय स्पेल कधी असतो
तर 7 दिवस सलग रेनी डेज एकही नाही आला, तर त्याच्यानंतर आपण गॅप काउंट करायला सुरुवात करतो. 7 दिवसात एक जरी रेनी डेज आला असेल, भले पहिले 2 महिने, पण याचा काय होतं माहिती का, स्टॅटिस्टिक्स आणि प्रत्यक्ष अनुभवामध्ये फरक का पडतो. स्टॅटिस्टिक्स मेनी टाइम्स गो बाय द जनरलायझेशन. से फॉर एक्झाम्पल 2.5 मिलीमीटर पाऊस आज पडलाय, तर मी काय म्हणेन की मागच्या 7 दिवसापासून पाऊस नव्हता, 10 दिवसापासून नव्हता, समजा 12 दिवसापासून पाऊस नाही, आज पडला 2.5 मिलीमीटर, आज तो रेनफॉलचा गॅप ब्रेक झालेला आहे, पावसाचा खंड ब्रेक झाला, कारण आज रेनी डे आहे. पण याच्या 12 दिवसापूर्वी जर समजा जेवढा पाऊस पडायला अपेक्षित आहे त्याच्या 25% पडलेला आहे, तर हे 2.5 मिलीमीटरच्या पावसाने काय फरक पडणार आहे. म्हणजे जर समजा एखादा पेशंट आहे आणि तो जर समजा आजारी आहे, घरी औषध गोळ्या घेऊन बरा होतो, त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे, त्याला दवाखान्यामध्ये सिलेक्ट केलेलं आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याची स्थिती बिकट असेल तर त्याला आयसीयू मध्ये टाकले. मग आयसीयू मध्ये टाकलेल्या पेशंटला थोडासाही चेंज झाला तर परिणाम जास्त वाईट कोणावर होईल, त्या पेशंटवर होईल, दुसऱ्यावर नाही होणार. आणि म्हणून हे लक्षात घ्या की एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह, सापेक्ष आहे. म्हणजे असं नाही होत की येस आता काय आज रेनी डे आहे, गॅप इन रेनफॉल मिटला आणि मागचं सगळं भरून निघाल, तर हे सगळं साचत जातं ऍडिटिव्ह वे मध्ये. आणि दॅट्स वाय वी हॅव टू थिंक इन ए होलिस्टिक वे या सगळ्या गोष्टीकडे. तर आवर्षणाचा काळ जो आहे, ड्राय स्पेल आहे, हा आपण रेनी डे नाही, 7 दिवसाच्या पुढे आपण मोजत असतो. आता हे सगळं जे मोसमी पाऊस किंवा मान्सून आहे, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही आपल्यासारखे पण देश आहेत, परंतु भारतामध्ये जो मान्सून आहे हा येण्याच्या ज्या डेट्स आहेत त्याच्या जर समजा काही तारखा बघितल्या तर आपल्याकडे आपण 7 जूनला मान्सून गृहीत धरतो. 7th इज अ ऑनसेट ऑफ मान्सून. पण बऱ्याचदा काय होतं ते 15 जूनला होतं, काही जिल्ह्यामध्ये 20 जूनला होतं, काही जिल्ह्यामध्ये ते बरोबर 7 जूनला होतं. की उदाहरणार्थ एक विचार करा की मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे जे ऑनसेट ऑफ मान्सून झालेला आहे, हा अर्लिएस्ट मान्सून 26 मेला आला आणि सगळ्यात उशीर जे आहे हा 30 जूनच्या पुढे गेलेला आहे. कधी कधी जुलै 15 पर्यंत ऑनसेट ऑफ मान्सून झालेला आहे. तर मराठवाड्यामध्ये हे जे वेगवेगळं दिसतंय, याचं एक साधारण उदाहरण देतो तुम्हाला की परभणीमध्ये, नांदेडमध्ये, हिंगोलीमध्ये बाजरीचं पीक आहे का? नाही. औरंगाबादमध्ये आहे, जालन्यामध्ये आहे, बीडमध्ये आहे. काय आहे बरं? बाजरीचं पीक आहे, त्या भागात ऑनसेट ऑफ मान्सून इज ऑलवेज डिलेड. दुसरं काही विचार करायचीच गरज नाही, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा एखादा तज्ञ आणायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला हे सामान्य ज्ञान आहे, म्हणजे इट्स अ मॅटर ऑफ कॉमन सेन्स इन ऍग्रिकल्चर, की जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये बाजरीचं पीक दिसतंय, याचा अर्थ काय, तिथला मान्सून सुरू होण्याची जी आहे नॉर्मल तारीख आहे ती उशिराची आहे, आणि त्याच्यापेक्षा 7-8 दिवस उशीर होण्याची शक्यता असते. आवर्षण प्रवण म्हणजे काय? तुम्ही रस्त्यावर प्रवास जाता, काही ठिकाणी बोर्ड असतात अपघात प्रवण. अपघात कुठे होतात, पण त्या पॉइंटवर होण्याचा संभव जास्त आहे. तसंच आवर्षण बऱ्याच ठिकाणी पडतं, पण हा एक विशिष्ट भाग असा आहे की जिथं आवर्षणाची शक्यता जास्त आहे, प्रोबॅबिलिटी जास्त आहे. तसाच म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न हे वाडवडिलांनी सेट केलेले आहेत. आज जरी आपण कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंग म्हणतो आहे, तर ही कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंग पूर्वीपासूनच होते ना. दॅट्स वाय देर इज बाजरी पर्ल मिलेट इन औरंगाबाद आणि जालना डिस्ट्रिक्ट. तुरीचं क्षेत्र का जास्त आहे बऱ्याच भागांमध्ये? कारण तूर विच इज गुड फॉर लेट सोईंग ऑल्सो. तर हे जे सगळं आहे, ह्या तारखा जर बघितल्या तर आता आपल्याला जी मेन कॉन्टिन्जन्सी काय होऊ लागलेली आहे, तर लेट ऑनसेट ऑफ मान्सून. आणि ते कोणत्या कोणत्या कॉन्टिन्जन्सीज रिलेटेड टू मान्सून होतात ते आपण बघूया. मराठवाड्यात जर विचार केला आणि मराठवाड्यात जर
सध्याचं जे क्रॉपिंग आहे त्याचा विचार जर केला तुम्ही तर साधारणतः 64 लाख हेक्टर आहे एरिया. आणि म्हणजे फॉरेस्ट एरिया फारच नगण्य असल्यामुळे जवळजवळ 57 लाख हेक्टर जे आहे 64 पैकी पिकाखालील क्षेत्र आहे, लागवडीलायक क्षेत्र आहे. तर हे जे आहे जवळपास 75% जे आहे कल्टिवेबल लँड आहे. आणि टोटल एरिया अंडर खरीप क्रॉप हा 45 लाख हेक्टर आहे. तर 45-46 लाख आता त्याच्यामध्ये बदल होत चाललाय. 52 लाख हेक्टर पर्यंत पण पेरण्यात जातात, 56 लाख हेक्टर पर्यंत पेरण्यात जातात. तर हे सगळं आता म्हणजे जनरलायझेशन जरी असलं तरी वर्षवार थोडाफार त्याच्यामध्ये बदल होतोय. आणि या आपल्या भागाचं जे वर्गीकरण आहे म्हणजे ॲग्रो इकॉलॉजिकल झोन जे आहेत तर त्या दृष्टीने जे आहेत की मराठवाडा हा 10 नंबरच्या झोनमध्ये येतो. भारतामध्ये जे झोन केलेले आहेत ॲग्रो इकॉलॉजिकल झोन, आता 10 झोन नंबर काय आहे तो सेमी एरिड आहे. सेमी एरिड ट्रॉपिक्स हे कोणी केलं? हे NBSS अँड LUP नागपूरचे जे आहे आपले इन्स्टिट्यूट त्यांनी काही वर्गीकरण केलेलं आहे. प्लॅनिंग कमिशनने वर्गीकरण केलेलं आहे. आणि म्हणजेच काय आपण इक्रिसॅट संस्था आहे त्या इक्रिसॅट संस्थेचं हैदराबादला कार्यालय आहे. तर ती कोणती संस्था आहे? तर त्याचा जर पूर्ण फॉर्म विचार केला तर काय आहे? इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट ICRI फॉर सेमी एरिड ट्रॉपिक. SAT मागचं शेवटचं जे आहे सेमी एरिड ट्रॉपिक, अर्ध शुष्क भाग. कंप्लीट वाळवंट आहे का? नाही. परंतु वेट झोन आहे का? तो पण नाही आहे. म्हणजे रेनफॉल कसा आहे? रेनफॉल हा जस्ट जिरायत शेती म्हणजे 700 मिलीमीटर पेक्षा जास्त जिरायत शेती आणि ड्रायलँड म्हणजे लेस दॅन 700 मिलीमीटर रेनफॉल. तर अशा प्रकारचं क्षेत्र जास्त आहे where there is more area occupied by rainfall annual. तर अशा प्रकारचा आपण जे आहे 10 नंबरच्या कॅटेगरीमध्ये येतो. आणि एक प्लॅनिंग कमिशनने जे आपले 15 जे झोन पडलेले आहेत भारताचे तर त्या वातावरणाचे म्हणजे हवामानाचे झोन आहेत ऍक्च्युअली जे ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत त्याच्यापैकी आपण 9व्या झोनमध्ये येतो. आणि जर कृषी हवामान वर्गीकरण म्हणलं तर आपलं काय आहे की मान्सून येण्याचा काळ जो आहे हा मराठवाड्यामध्ये मान्सून जूनचा दुसरा पंधरवडा म्हणजे 9 जून ते 13 जून हे सरासरी आहे. पण ह्याच्यात जिल्ह्याची काही बदल आहे का? यस. आपण जर बघितलं तर परभणीत 9 ते 13 जूनला येतो, पण औरंगाबादला मात्र काय होतं की तो 20 जून पर्यंत डिले होतो. आणि बऱ्याच वेळेला ॲव्हरेज ऑनसेट ऑफ मान्सून औरंगाबाद, जालना, बीडमध्ये या औरंगाबाद विभागामध्ये इट इज अराउंड 20 जून. तर हे सगळे आणि रिटर्न मान्सून कधी होतो? हा ऑक्टोबरमध्ये होतो. सगळ्यात ॲव्हरेज तारीख काय रिटर्न मान्सूनची? 18 ऑक्टोबर मराठवाड्याची आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये थोडा लवकर जातो, जसं औरंगाबादमध्ये 9 ऑक्टोबर आहे. तर काही मध्ये सगळ्यात उशिरा जातो तर ते म्हणजे 19 लातूरमध्ये जे आहे ऑक्टोबर 19 ऑक्टोबरपासून तो रिटर्न मान्सून सुरू होतो. तर अशा प्रकारचे हे चेंजेस आहेत हवामानामध्ये. जर समजा रेनफॉल पॅटर्नच बघितला तर किती आहे रेनफॉल पॅटर्न त्याच्यामध्ये आपण बघितलं तर रेनफॉल जर पाहिला तर साधारणतः 630 ही सरासरी मराठवाड्याची आणि सगळ्यात कमी जे आहे म्हणजे 599 मिलीमीटर हा उस्मानाबादचा आहे. आणि सगळ्यात जास्त जे आहे 737 मिलीमीटर हा हिंगोलीचा आहे. कारण हिंगोली कळमनुरीचे काय हाय रेनफॉल होते. नांदेड जिल्ह्यामध्ये जे बिलोली आहे त्याच्यानंतर भोकर आहे ते हाय रेनफॉल झोनमध्ये.
किनवट आहे, हाय रेनफॉल झोन जातं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपण महाराष्ट्राचे जे 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन शिकलेलो आहेत, तर त्याचा तुम्हाला आता आठवण येत असेल. आणि हे सगळं आहे. यामध्ये पावसामध्ये ॲक्च्युअली कुठल्या प्रकारचा खंड किंवा कॉन्टिंजन्सी येते त्याचा आपण विचार करू. पहिलं तर आहे पावसाचं आगमन जे आहे ते उशिरा होतं, लेट ऑनसेट ऑफ मान्सून. किती होतो लेट ऑनसेट ऑफ मान्सून? लेट ऑनसेट ऑफ मान्सून होतो हा कधी कधी 3 आठवडे, 15 दिवस. नॉर्मल आहे 7 ते 15 दिवस, म्हणजे बहुतेक 7 ते 15 दिवस लेट आहेच आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ते आपल्याला जाणवायला लागतं. तर पावसाचे आगमन उशिरा होणे आणि मोर प्रोबॅबिलिटी इज लेट ऑनसेट ऑफ मान्सून दॅन अर्ली मान्सून. तर त्याच्यामुळे लवकर येणं फार क्वचित आहे. आता यावर्षी आपण त्या मानाने सुदैवी आहोत, यावर्षी वेळेवर सुरू झालेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे या आजच्या ज्या विषयाला थोडीशी कलाटणी देऊन सद्यस्थितीमध्ये की मान्सूनची सुरुवात चांगली झालेली आहे, खरीपाची सुरुवात चांगली झाली आहे, तर पुढे काय करता येईल याच्यावर थोडीशी चर्चा आपण एक 15 मिनिटं आपल्या सेशनमध्ये करूया. कारण वेन देर इज कॉन्टिन्युअन्सी, आता इथून पुढे कोणते कॉन्टिन्युअन्सी येते? पावसाच्या आगमन नाही झालं, मग पावसाची दुसरी कॉन्टिन्युअन्सी काय आहे? पावसाची आउटगोईंग जे आहे, निर्गमन, ते लवकर होणे. आता बऱ्याचदा तुम्हाला लक्षात येईल की काही भागामध्ये ज्वारीचं पीक होतं, तर ज्वारीचं पीक आता जाऊन तिथं मका का आला? तुम्ही जे क्रॉप शिफ्ट होतं त्याच्याकडे पण बघा. सम ऑफ द क्रॉप शिफ्ट्स आर इंट्रोड्यूस बाय डिपार्टमेंट अँड सायंटिस्ट अँड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, पण सम ऑफ द क्रॉप शिफ्ट्स आर ॲक्सेप्टेड बाय द पीपल. They have initiated by the people, accepted by the people and spread by the people. Who has introduced maize in मराठवाडा किंवा त्यातल्या त्यात औरंगाबाद जालना जिल्ह्यात मेज आणण्यासाठी आम्ही काय विशेष प्रयत्न केले? काही नाही. पण मका का आला? कारण सप्टेंबर मधला पाऊस आणि ऑक्टोबर मधल्या पावसामुळे खरीप ज्वारीला कणसामध्ये आळ्या व्हायच्या, हेडमोड्स व्हायचे. ही कॉन्टिंजन्सी नाहीये का? कॉन्टिन्जन्सी म्हणजे काय? निवळ अगदी आता पाऊस जास्त झाला आणि पाणी साचले म्हणून कॉन्टिन्जन्सी, आणि पाऊस नाहीच झाला आणि सगळे जे आहे ते ड्राय स्पेल खूप मोठा आला म्हणून कॉन्टिन्जन्सी, आज समजू नका. एनी चेंजेस इन द वेदर कॉझिंग डॅमेज टू द क्रॉप इज अ कॉन्टिन्जन्सी. आणि त्या वेदर चेंजेसला अनुषंगिक पेस्ट पॅटर्न मध्ये काय बदल होतो, क्रॉप ग्रोथ मध्ये काय बदल होतो, आपल्याला काही ॲग्रॉनॉमिक प्रॅक्टिसेस चेंज करावं लागतील का, आपल्याला काही क्रॉपिंग पॅटर्न मध्ये बदल करावा लागेल का, ते बघावं लागेल ना. भरपूर उशीर झालाय, महिनाभर उशीर झालाय, खरीप हंगाम उशिरा सुरू झालेला महिनाभर. आणि मग खत किती द्यायचे असा प्रश्न विचारतो. अरे त्याच्यामध्ये कॉमन सेन्स आहे की फार लेट झाला असेल तर खत कमी करा ना. आताच झाडे सरांनी काय सांगितलं, उभ्या पिकात सोयाबीनला तर ते फॉस्फेटिक फर्टिलायझर देऊच नका म्हणतात. द्यायचं असेल तर फक्त फोलियर स्प्रेने द्या. ती फार महत्वाची गोष्ट सांगितली त्यांनी. आणि बहुतेक वेळेला आपण जेव्हा कॉन्टिन्युअन्सी क्रॉप प्लॅनिंगचा विचार करतो, लेट सोईंगचा विचार करतो, त्यावेळेला अर्ली क्रॉप्स आहेत किंवा अर्ली व्हरायटीज आहे ह्याचाच विचार करतो, किंवा ज्याचे फोटो इन्सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, ज्याच्यावर दिवसभराचा डे लाईटचा काहीच परिणाम होत नाही आणि ज्यांच्या उत्पन्नावर वाढीवर परिणाम होत नाही, त्याचाच विचार करतो. ते आपण पुढे बघूया. त्याच्यावर आज जास्त विचार करायचा नाही या सेशनला, कारण या वर्षी तशी कॉन्टिन्युअन्सी नाहीये. पण त्याचा एक तुम्हाला सामान्य ज्ञान पाहिजे, तुम्हाला एक टेक्निकल नॉलेज असावं म्हणून त्या गोष्टी आपण बोलल्या जाईल. सो फर्स्ट कॉन्टिन्युअन्सी पाऊस उशिरा येणे, ते काही यावर्षी नाहीये. दुसरी कॉन्टिन्युअन्सी पावसाचं निर्गमन लवकर होणे. आज आपल्याला काहीच माहित नाहीये, जून महिना संपतो आहे, परंतु वी डोंट नो की जुलैमध्ये खरंच भरपूर पाऊस आहे का गॅप येणार आहे, आणि ते काहीच माहित नाही. पावसाचे आगमन निर्गमन वेळेवर होणे म्हणजे ऑनसेट ऑफ मान्सून वेळेवर आलाय आणि रिटर्न ऑफ मान्सून पण वेळेवरच झालंय, विड्रॉल ऑफ मान्सून पण वेळेवरच झालेलं आहे. परंतु मध्ये गॅप पडलाय.
तर ते जे आहे ती पण कॉन्टिन्जन्सी सिच्युएशन आहे. मग त्यावर काय करायचं? आणि नंतर एक सततधार अतिवृष्टी होणे, अशा प्रकारच्या कॉन्टिन्जन्सीज होऊ शकतात की कंटिन्युअसली रेनफॉल आहे. आता मी या ज्या पावसाच्या कॉन्टिन्जन्सीज आहेत त्या कॉन्टिन्जन्सीज बद्दल मराठवाड्यामध्ये जे काही रेनफॉल पॅटर्न आहे आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये दिसणारा जो क्रॉपिंग पॅटर्न आहे त्याचं रिलेशन काय आहे हे मी थोडंसं एक प्रेझेंटेशन करून देईल. माझ्या जे आयपॅड आहे त्याचा व्हाईट बोर्ड जे आहे ते मी आता शेअर करेल तुम्हाला, आणि ही शेअरिंग करताना माझा व्हिडिओ बंद होईल. फक्त मला एकच सांगायचं आहे की माझा आवाज व्यवस्थित येतोय का, तुम्हाला मी जे शेअरिंग करतोय ते दिसतंय का, एवढं आपल्याला सांगायचं आहे. आता मी जे लिहितो आहे ते दिसतंय का, एवढं मला हे द्या. होय सर, होय दिसतंय, काय अडचण नाही. दिसतंय, ओके. आता हे कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंग आपलं सेशन चालू आहे. तर या सेशनमध्ये आपण काय बोलत होतो की रेनफॉल पॅटर्न आणि रेनफॉलमध्ये येणाऱ्या कॉन्टिन्जन्सीज बद्दल आपण काय बोललो. नंबर 1, लेट ऑनसेट, उशिरा आगमन. हे किती होतं उशिरा आगमन? हे होतं बऱ्याच वेळेला 7 दिवस पासून ते 3 आठवड्यापर्यंत आपल्या मराठवाड्यामध्ये. आता यावर्षी आपण फार लकी आहोत, वेळेवर आगमन झालेलं आहे. नंबर 2, लेट ऑनसेट नंतर अर्ली विड्रॉवल. की केव्हा विड्रॉ व्हायला पाहिजे मान्सून? मान्सून विड्रॉ व्हायला सप्टेंबर पर्यंत चांगलाच पडायला पाहिजे ना. जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा पिरियड आहे. आता हे जे लेट ऑनसेट आणि अर्ली विड्रॉ हे कशाच्या संदर्भात आहेत माहिती का? मान्सूनचे महिने कोणते? जून ते सप्टेंबर. किती महिने आहेत? हे 4 महिने. हे पावसाळा आपला मान्सून. आणि याच्या आधी जे आहेत ते कोणते आहेत? प्री मान्सून आणि हे पोस्ट मान्सून. आता प्री मान्सून मध्ये कोणते कोणते महिने आहेत? प्री मान्सून मध्ये जे महिने आहेत हे जूनच्या आधीचे 4 महिने आहेत. म्हणजे मेच्या आधी एप्रिल, एप्रिलच्या आधी मार्च आणि मार्चच्या आधी फेब्रुवारी. सो हिअर दीज आर द फेब्रुवारी टू मार्च. पोस्ट मान्सून मध्ये कोणते आहेत? सप्टेंबर नंतर ऑक्टोबर टू जानेवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. म्हणजे आता जर तुम्ही हे बघितलं तर हे 4 महिने पावसाचे, 4 महिने प्री मान्सून, 4 महिने पोस्ट मान्सून, किती झाले? 12 महिने. लागला का हिशोब वर्षाचा? अशा प्रकारे साधारणतः याचं रिप्रेझेंटेशन केलं जातं. आणि याच्यात जर समजा लेट ऑनसेट म्हणजे काय, आपल्याकडची जी ॲव्हरेज तारीख आहे ती कोणती आहे? ही साधारणतः 13 ते 14 जून ही मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्याची ॲव्हरेज आहे. पण आपण 7 जून हा सुरुवात पावसाची अशी समजतो. आज एक आहे आणि आपण यानुसार अपेक्षा करतो की 7 जूनला पाऊस पडला पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही ऑफिसला जाता, ऑफिसचा वेळ ठरवलाय सकाळी 10 वाजता, होतो ना आपल्याला 5-10 मिनिटं लेट. काही जण 1 तास उशिरा येतात, काही तर दुपारीच येऊन जातात. मग इथे तर हा निसर्ग आहे ना. 7 जूनच्या ऐवजी 14 जून होऊ शकतो, याचा विचार करून आपल्याला सगळी पूर्वतयारी करायची. म्हणून मी आधीच काय सांगितलं, कॉन्टिन्जन्सी ही जी आहे ना ही अडचण आहे. ती काही मोठी आपत्ती नाहीये, पण त्या अडचणीचा जर समजा तुम्ही दुर्लक्ष करून बसले तर उद्या चालून त्या आपल्या दुर्लक्षामुळे ती मोठी आपत्ती बनू शकते. ते होऊ द्यायचं नाही आपल्याला.
सो ही जे आता बघितलं तुम्ही प्री मान्सून अँड पोस्ट मान्सून मध्ये, म्हणजे पावसाळ्याच्या बद्दल असे गमतीने म्हणलं जातं की वर्षाचे महिने 12 महिने आहेत. पावसाळा कसा आहे त्याच्यातला 4 महिने. आता हा 4 महिने पावसाळा आहे, तर या 4 महिन्यामध्ये किती दिवस, किती पावसाळ्याचे 40 दिवस. म्हणजे 4 महिन्यामध्ये 40 दिवस आले तर रेनी डेज किती, पर्जन्य दिवस आहे. म्हणजे पर्जन्य दिवस प्रति महिना किती 4 महिन्यात आहे, म्हणजे 10 दिवस. एका महिन्याला किती पाहिजेत पावसाचे दिवस, रेनी डेज 10 पाहिजेत. 10 दिवस म्हणजे काय आहे, महिन्यामध्ये 30 दिवस आहेत, भागिले 10 केलं तर वी आर एक्सपेक्टिंग रेनफॉल ऑन एव्हरी थर्ड डे. तिसऱ्या दिवशी पाऊस होतं का असं नाही. आपलं सगळं कोरडवाहू शेतीचं अजम्पशन ह्याच्यावर अवलंबून आहे. दर तिसऱ्या दिवशी पाऊस पडतोय, आधी माझे पिकं चांगले येत आहे, पण हे घडत नाही ना. मग आता काय झालेलं आहे, हे 4 महिन्याचा पावसाळा 12 महिन्यापैकी पर्जन्य दिवस 40 आहेत. हे पर्जन्य दिवस 40 महिन्याला 10, ह्याची अवस्था कशी झालेली आहे, ह्याची अवस्था पर्जन्य दिवस जे 40 आहेत ना, हे 40 पर्जन्य दिवसाचा संकोच होऊन काही ठिकाणी 26 ते 27 दिवसावर आलेला आहे. ओके, हा एक बदल, म्हणजे नंबर ऑफ रेनी डेज कमी होत आहेत. पर्जन्य दिवस म्हणजे आपण काय म्हणलं, ज्या दिवशी 2.5 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला त्याला पर्जन्य दिवस म्हणायचं. आता पर्जन्य दिवस 10-12 कमी होऊन गेले, काही ठिकाणी तर 15 दिवसांनी कमी झालेले. ज्या ठिकाणी फार दुष्काळी तालुके आहेत तिथे 15 दिवसांनी रेनी डेज कमी झालेले. म्हणजे काय झालेलं आहे, एका महिन्यामध्ये 2 नाही तर 3 रेनी डेज यायला लागले. तर काही ठिकाणी तर 3 रेनी डेज झाले, म्हणजे काय 10 दिवसाचा गॅप आहे. आणि त्यातही कसं आहे, आता 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपण महिना धरला आणि इथे काय झालं, इथे पाऊस पडला हा रेनी डे, इथे पाऊस पडला हा एक रेनी डे, आणि लगेच दुसरा एक पाऊस पडला हा रेनी डे. 3च दिवस रेनी डे होते. काय होईल अशा स्थितीमध्ये, 3 दिवसात पाऊस पडला, हा ओलावा किती पुरायला पाहिजे, हा ओलावा 15 दिवस पुरायला पाहिजे. पण इथं सारखा गॅप पडलाय, आणि याच्या आधी जर समजा पुरेसा पाऊसच नाही तर काय होईल, हा 3 दिवसाचा पाऊस जो आहे 15 दिवस पुरणार नाही, हा 8 दिवस पुरेल. पुन्हा 8 दिवसानंतर पाऊस आला तर ओके, नाही तर आपले पिकं मार खातील. सो गॅप इन रेनफॉल हा अशा प्रकारे काम करतो. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, गॅप इन रेनफॉल जे आहे हा मोजण्याचा जो आपला प्रकार आहे, हा प्रकार कसा आहे, 7 दिवस खंड पडला मध्ये पाऊस नाही म्हणजे आपण गॅप म्हणतो. एनिथिंग मोर दॅन 7 डेज, की ज्या दिवशी 2.5 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस असलेला असा दिवसच आला नाही की ज्याच्यामध्ये पर्जन्य दिवस मध्ये, एक दिवस जरी पर्जन्य दिवस मध्ये आला तर हा गॅप मोडला म्हणजे उपास सुटला, अशा प्रकारचा आपला कन्सेप्ट आहे. आता हा गॅप इन रेनफॉल जो आहे, हा गॅप इन रेनफॉल जास्त का त्रास देतो आपल्याला, पावसाचा जो खंड आहे, एक सिच्युएशन अशी आहे की जून महिना आहे, 8 दिवस गॅप. ओके, जुलै सुरू झाला, 3 जुलैला पाऊस पडला, आणि हा पाऊस समजा 30 मिलीमीटर पडला, चांगला पाऊस आहे. एनिथिंग मोर दॅन 20 मिलीमीटर इज अ गुड. तर हे 30 मिलीमीटर पाऊस पडला. आता या 30 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर पुढे 20 दिवस गॅप आहे. तर आता काय झालंय, हा गॅप होता आधीच, हा थोडासा याच्याने भरून निघाला, पण पुढे 20 डेज गॅप. या ठिकाणी बऱ्याच वेळेला काय होतं, हा 30 मिलीमीटर पाऊस पडायच्या ऐवजी हा पाऊस 10 मिलीमीटर पडलेला असतो, आणि पुन्हा लगेच दुसरा गॅप सुरू होतो. ऍडिटिव्ह इफेक्ट, म्हणजे कालही उपास होता, आजही उपास आहे आणि उद्याही उपास आहे, अशा ठिकाणी काय होईल, जास्त अशक्तपणा येईल. सो कॉन्झिक्युटिव्ह गॅप इन रेनफॉल, गॅप इन रेनफॉल हा प्रॉब्लेमच नाही मराठवाड्यात. प्रॉब्लेम हा आहे कॉन्झिक्युटिव्ह गॅप.
वारंवार पडणारा पावसात खंड. म्हणजे देव करून यावर्षी तसली काही परिस्थिती येऊ नये. नाही तर जून मध्ये गॅप आहे, जुलैमध्ये गॅप आहे, फॉलोड बाय ऑगस्ट मध्ये पण गॅप. हे असा प्रकार होत राहतो. म्हणून जेव्हा तुम्ही गॅप इन रेनफॉल म्हणता तेव्हा हे लक्षात पाहायला पाहिजे. आणि नॉर्मली जर समजा तुम्ही मराठवाड्याच्या रेनफॉल पॅटर्न दृष्टीने बघितलं तर काय दिसतं तुम्हाला? जे गंगथडीचे तालुके आहेत आणि जे आवर्षण प्रवण भाग आहे त्या सगळ्या ठिकाणी कसा पाऊस आहे सांगतो. म्हणजे ज्या ठिकाणी विशेषतः बाजरी आहे, म्हणजे औरंगाबाद जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, त्यातलं जिथे बाजरी असलेला भाग आहे. औरंगाबाद मधला सिल्लोडचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. आता हा जो रेनफॉल पॅटर्न आहे, हा पॅटर्न जर समजा आपण ग्राफ काढला आणि इथे महिना जून, दुसरा हा जुलै, तिसरा ऑगस्ट, चौथा जो आहे हा सप्टेंबर. आता नंतर ऑक्टोबर आहे, पण ऑक्टोबर मधला आपण पाऊस गृहीत धरत नाही, पण ठीक आहे, पण तो पण महत्वाचा असतो आपल्याला. कारण बऱ्याच वेळेला आपले लेट सोईंग झाल्या, जूनच्या ऐवजी 15 जुलैला सोईंग झाल्या, तर काय होईल, ऑक्टोबर मधला पाऊस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. तर आता मराठवाड्यातला जो पाऊस जर बघितला तुम्ही तर कसा आहे, तर त्याची जी स्थिती आहे बार काढायचं तर जून मध्ये समजा 100 ते 150 मिलीमीटर पाऊस पडतो. जुलैमध्ये मात्र 200 ते 250 मिलीमीटर पाऊस पडतो. ऑगस्ट मध्ये अराउंड 170-180 मिलीमीटर पाऊस पडतो. सप्टेंबर मध्ये हा पाऊस 210 पडतो. म्हणजे साधारणतः तुम्ही आता याच्याकडे बघू नका आणि ऑक्टोबर मध्ये पडणारा पाऊस 50-60 ह्या आकड्यांकडे नका बघू, फक्त या ग्राफचा आकार जो आहे हा आपल्याला लक्षात घ्या. तर दिस इज पाऊस. म्हणजे आता हे याचा जर समजा तुम्ही जसं क्रिकेटमध्ये मॅच चालू असले की कसे ग्राफ दाखवतात, तर तसा तुम्ही जर ग्राफ बघितला तर देर आर 2 पीक्स ऑफ द रेनफॉल इन मराठवाडा, जुलै आणि सप्टेंबर. हे 2 जास्त पावसाचे महिने आहेत. आणि जून मध्ये त्यापेक्षा कमी पडतो, 50 मिलीमीटर पाऊस जुलैपेक्षा कमी पडतो. ऑगस्ट मध्ये 20 ते 25 मिलीमीटर पाऊस जुलैपेक्षा कमी पडतो. पण सप्टेंबर मध्ये मात्र पुन्हा एकदा 200 मिलीमीटरच्या पुढे पाऊस जातो. आणि याच्यामुळेच हा जो रेनफॉल पॅटर्न आहे, याच्यामुळे आपल्याकडचा क्रॉपिंग पॅटर्न कसा झाला. समजा लेट रेनफॉल होतो जिथे जून मध्ये, तिथे आपल्याकडे बाजरीपासून सुरुवात झाली. लेट पेरणी करायला कुठलं दुसरं पीक चांगलं आहे, तूर आहे. म्हणजे बाजरी तूर हा क्रॉपिंग पॅटर्न, जसं वैजापूरचा भाग आहे, पैठणचा भाग आहे, जालना जिल्ह्यातला काही भाग आहे, बीड मधला भाग आहे, बाजरी तूर आहे. आता बाजरी तूर मध्ये हे सस्टेन का होतं, बिकॉज ऑफ द रेनफॉल इन द मंथ ऑफ जुलै आणि रेनफॉल इन द मंथ ऑफ सप्टेंबर. या इकडे काही झालं तरी हे पीक येणार म्हणजे येणार. कारण सप्टेंबरचा पाऊस हा जो आहे फ्लॉवरिंगला सपोर्ट करणार आहे आणि सप्टेंबरचा पाऊस पुढे दाणे भरताना सपोर्ट करणार आहे. आज जर तुम्ही बघितलं की मराठवाड्यामध्ये बऱ्याच वेळेला नुकसान झालेलं जास्त आहे. त्यावेळेला कुठे आहे की अर्ली विड्रॉल पेक्षा किंवा गॅप पेक्षा सप्टेंबर महिन्यातला गॅप हा जीव घेणा गॅप आहे, एक लक्षात घ्या. जुलै मधला गॅप जो आहे, जून मधला गॅप आहे, हा डिले करणारा गॅप आहे. म्हणजे गॅपचा सुद्धा काय प्रभाव पडतो ह्याचा पण आपल्या डोळ्यापुढे पाहिजे. जून मध्ये काय होईल, डिले सोईंग, पेरणी उशिरा. जुलै मध्ये गॅप पडला तर काय होईल, पेरणी नंतर पिकाच्या जोमदार वाढीस अडथळा. म्हणजे जे अर्ली व्हिगर आहे हे कमी होणार, क्रॉप वीक होईल, त्याच्यावर वेगवेगळ्या पेस्ट अटॅक येईल. ऑगस्ट मध्ये काय होईल याचाच परिणाम म्हणून पेस्ट अटॅक. ऑगस्ट मधला जर गॅप असेल तर त्याचा परिणाम काय होईल, कधी कधी जुलै मध्ये पण गॅप आणि ऑगस्ट मध्ये पण गॅप असं आपल्याला मिळतं की या ठिकाणी काही पिकांच्या क्रिटिकल स्टेजेस
जसं आता बाजरी आहे, पोटऱ्यात आली आहे, ज्वारी आहे, पोटऱ्यात आली आहे आणि ऑगस्टमध्ये गॅप पडला, तर क्रिटिकल स्टेजच्या गॅपमुळे इथून यील्ड उत्पन्नावर विपरीत परिणाम. हे लगेच सुरू होतं, कारण इथे रिकव्हरी कमी आहे. एवढा गॅप ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये उशिरा पडेल पावसाचा, तेवढं रिकव्हरीचे चान्सेस कमी आहेत. विशेषतः सोयाबीन सारखं पीक आहे, विशेषतः ज्वारी सारखं पीक आहे, बाजरी सारखं पीक आहे, रिकव्हरी कशी होईल? आणि हा इथं जे मी म्हणलो सप्टेंबरचा पाऊस मध्ये गॅप, हा जीवघेणा आहे. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही बघा की ज्या वर्षी फार नुकसान झालेलं आहे त्या वर्षी सप्टेंबर मध्ये गॅप आहे. सप्टेंबरचा हा रेनफॉल, याची प्रोबॅबिलिटी किती आहे? जर तुम्ही याची प्रोबॅबिलिटी, आम्ही 30 वर्षाचा पर्जन्यमानाचा अभ्यास केला होता. यस, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने खूप मोठे मोठे अभ्यास केले, पण डिपार्टमेंटमध्ये आपण आपल्याच कृषी सहाय्यकांना तशी घेऊन, त्यांच्याकडून माहिती घेऊन, काही जे अभ्यासू लोक आहेत त्यांच्याबरोबर अभ्यास केला. आणि त्याच्यात काय दिसलं? त्याच्यात असं दिसलं मित्र हो, की दी प्रोबॅबिलिटी ऑफ रेनफॉल इन द मंथ ऑफ जुलै, म्हणजे जुलै हे नुसतं जास्त आहे असं नाही, पण प्रोबॅबिलिटी जास्त आहे या महिन्यामध्ये पाऊस पडायची. कुठं पाऊस न पडण्याची शक्यता जास्त आहे? जून मध्ये न पडण्याची शक्यता जास्त. ऑगस्ट मध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता कुठे? औरंगाबाद, जालना, बीड मध्ये जास्त आहे. परंतु सप्टेंबरची प्रोबॅबिलिटी ही सगळ्यात जास्त आहे या 4 महिन्यामध्ये. आणि किती आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ रेनफॉल म्हणतोय मी, गॅप नाही, पाऊस पडण्याची शक्यता. हे मित्र जरा या सगळ्याकडे थोडंसं लक्ष द्या, कारण मी तुम्हाला असंच बोललो असतो तर कदाचित या गोष्टी हे व्हिज्युअलाइज नसते झाल्या, म्हणून मी व्हाईट बोर्ड शेअर करतोय. प्रोबॅबिलिटी ऑफ रेनफॉल इज हायेस्ट इन द मंथ ऑफ सप्टेंबर. किती आहे? मोर दॅन 8 आहे, 0.8. म्हणजेच काय? 10 वर्षापैकी 8 वर्ष हा 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पडणार आहे सप्टेंबर. आणि बिकॉज ऑफ सप्टेंबर रेनफॉल म्हणजे आपल्या एरियात सर्व खरीप पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा सप्टेंबरचा पाऊस नसता तर हा खरीप पिके कोणतेच घेतले नसते. दुसरी गोष्ट, जे मिडलेट पीक आहेत, मिडलेट कोणते? म्हणजे कापूस आणि तूर, 150 दिवसाच्या ड्युरेशनच्या जवळजवळचे हे पिकं घेण्याची काय शक्यता आहे? बिकॉज ऑफ सप्टेंबर रेन्स. हा सप्टेंबर रेन्स नसला तर. आणि तिसरी शक्यता, आपल्याकडे रबी भाग आहे, रबी मध्ये रबी ज्वार आणि हरभरा होतो. विचार करा, सप्टेंबर मध्ये पाऊस नसता ते रबी ज्वार आणि हरभऱ्याचं काय झालं असतं? So these are the criticalities and these are the characters of our rainfall pattern in मराठवाडा. आता काही स्लाइड चेंजेस आहेत उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा, की ज्याच्यामध्ये हा मोठा पीक नसेल. सप्टेंबर आणि ऑगस्ट जवळजवळ सारखे असतील, पण त्या ठिकाणी ऑक्टोबरचा पाऊस सुद्धा आहे. म्हणूनच खरीप क्रॉपिंग दमदार आहे तिकडे. आणि खरीप क्रॉपिंगला सपोर्ट करणार हे सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ऑक्टोबर मध्ये किती पाऊस आहे? साधारणतः आपल्याला 50 ते 60 मिलीमीटर पाऊस मिळून जातो, पण हा सुद्धा आपल्याला खूप वेळेला क्रिटिकल स्टेज मध्ये. आता आपली अडचण काय? जून मध्ये लेट झाला पाऊस. लेट झाल्यामुळे आपल्या पेरण्या कुठे झाल्या? या इथून इथं सुरू व्हायच्या ऐवजी पेरण्या डिले झाल्या. बघा, पेरण्या झाल्या इकडे एक तर जुलैच्या सुरुवातीला झाल्या. म्हणजे किती दिवस लेट झाल्या पेरण्याला? आपल्या टेक्निकल याच्यामध्ये 30 दिवस. 30 जूनला पेरणी झाली. सो 15 ते 30 दिवस हा मराठवाड्यामध्ये पेरणीला उशीर होतोच. आता यावर्षी नाही, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि हा उशीर झाल्यामुळे काय होईल? पिकाची वाढ 15-15 दिवस, 20-20 दिवस डिले व्हायला लागली ना. मग आपलं पीक तयार व्हायला कुठे? इकडे चाललंय. म्हणजे जेव्हा मान्सून संपायची वेळ आहे त्याच्या पुढे आपल्या पिकाच्या क्रिटिकल स्टेजेस, संवेदनशील अवस्था, पाण्याची रिक्वायरमेंटच्या पुढे राहतात. आणि कोण देईल त्याला पाणी? कोरडवाहू मध्ये. मग तेच तर प्रश्न येऊन जातो ना. आणि समजा आपण एक विचार केला, तूर आहे, कधी फ्लॉवरिंग येते विचार करा. कापूस आहे, कापसामध्ये तर असं आहे की स्क्वेअर फॉर्मेशन पर्यंत जी कापसाची
वॉटर रिक्वायरमेंट आहे ती 25% आहे. टोटल रिक्वायरमेंट त्याची समजा 100 मिलीमीटर आहे, तर हे 25% ही बिफोर स्क्वेअर फॉर्मेशन आहे, आणि स्क्वेअर फॉर्मेशन झालं आणि फुलोरा आला की त्याच्यानंतर 75% वॉटर रिक्वायरमेंट. आता हा जर लेट ऑगस्ट मधला पाऊस आणि सप्टेंबर लेट मधला पाऊस हा जर गॅप पडला तर सगळ्यात जास्त मार खाणारे पिकं कोणते आहेत? हे कापूस आणि तूर आहेत. त्याचबरोबर इतरही पिकं आहेत, कारण जे फुलोऱ्यात असलेली बाजरी आहे किंवा फ्लॉवरिंग आणि पॉट फॉर्मेशन मधला सोयाबीन आहे, सगळे क्रॉप आहेत. म्हणजे आपली ड्युरेशन वाले तर फिनिशच होऊन जातील. मग आपल्याला ह्याच्यावर उपाय काय? आता ह्याच्यावर जो उपाय आहे आणि जे कॉन्टिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग मध्ये कृषी विद्यापीठाने वेगवेगळे प्रयोग करून आपल्याला जे सूचना दिलेल्या आहेत त्या आता का त्याच्यात म्हणजे रिपीट होऊ नये म्हणून मी अगदी थोडक्यात सांगतो की 15 जून ते 30 जून पर्यंत पेरणी करायची, तर ऑल खरीप क्रॉप्स. ज्याच्यामध्ये ऑल खरीप क्रॉप्स पेरणी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कोणती पिकं घ्यावीत आणि कोणती घ्यायची नाहीत ते पण सांगतो. त्याच्यानंतर जर समजा म्हणजे आपण जर याच्या बघितलं, पेरणी योग्य पाऊस कधी पडला, कोणती पिके घेणे योग्य, आणि कोणती घेऊ नये, शक्यतो घेऊ नये. आता काय झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीला फारसा अर्थ राहिला नाही, कारण आपण टेक्निकल गोष्टी बोलतो. काही काही ठिकाणी फायनान्शियल थिंग्स आर व्हेरी डॉमिनंट. ज्या शेतकऱ्याकडे 2 एकर जमीन आहे, 3 एकर जमीन आहे, नंबर ऑफ स्मॉल फार्मर्स आर इन्क्रीजिंग, त्याच्या छोट्या होल्डिंग मध्ये किती अवघड आहे. आपण सांगणार की पावसाचा गॅप पडला, गव्हाच्या ह्याचं काढ जे आहे त्याचं आच्छादन करा. अरे कोणी गहू घेतला, कोणाजवळ गव्हाचं काढ अवेलेबल आहे, कधी त्याचं आच्छादन करायचं, मोठ्या अवघड गोष्टी आहेत. तर त्या शिफारस लेवलला राहतात, पण आपल्याला प्रत्यक्षात उतरायला अवघड जातं. आता बघा, हे पेरणी योग्य पाऊस आहे, हा जर समजा 15 ते 30 जून मध्ये आला तर देव पावला, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. सर्व खरीप पिके यू कॅन हॅव, सगळे घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. अयोग्य वगैरेचा काही संबंध नाही, या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. दुसरी सिच्युएशन काय आहे? दुसरी सिच्युएशन अशी आहे की पाऊस पडला 1 जुलै ते 7 जुलै, आणि यामध्ये काय पुन्हा सर्व खरीप पिके चालू शकते, अलाउड. पूर्वी काय म्हणायचे की कापूस उशीर झाला तर काय, पण ठीक आहे, आता सध्या बीटी कापूस गुड मॅनेजमेंट होतं, अर्ली व्हरायटीज आहेत, कापूस सुद्धा चालेल, ऑल खरीप क्रॉप, आयोगाचा काही संबंध नाही. मात्र 8 जुलैच्या पुढे लांबायला सुरुवात झाली की इथं बसणारा ताण हा सगळ्यांना म्हणजे तोंडचं पाणी पडणं हा सुरू होतो 8 जुलै नंतर. 8 जुलै ते 15 जुलै या दरम्यान पेरणी योग्य पाऊस झाला. पेरणी योग्य पाऊस म्हणजे किती? पेरणी योग्य पाऊस म्हणजे 75 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला, त्यालाच आपण पेरणी योग्य म्हणतो. 75 to 100 मिलीमीटर रेनफॉल. आता या ठिकाणी कोणते पिकं? या ठिकाणी मराठवाड्यातले सगळेच पिकं जवळजवळ चालतात. कापूस घ्या, काय हरकत नाही. संकरित ज्वारी घ्या, काय हरकत नाही. बाजरी घ्या, त्यानंतर सोयाबीन घ्या, तूर घ्या, आणि तीळ आणि सूर्यफूल. ऑइल सीड मध्ये सोयाबीन सारखं तीळ सूर्यफूल पण चालू शकेल. सूर्यफूल तर आपण लेट सोईंग साठी कॉन्टिन्युअन्सी प्लॅनिंग मधलं पीक म्हणतो. कोणती घ्यायचे नाहीत मात्र 8 जुलै ते 15 जुलै मध्ये लेट झालं आणि पेरण्या सुरू होत आहेत. या काळामध्ये 15 जुलैच्या दरम्यान पेरण्या होत आहेत, तिथं भुईमूग, मूग आणि उडीद हे पिकं घेऊ नये. का घेऊ नयेत? कारण ह्याच्या
वाढीवर आणि उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. लेट सोईंग झाली तेवढा प्रॉब्लेम होतो. आता जर समजा 16 जुलै अजून लांबलं कार्यक्रम आणि 16 जुलै ते 31 जुलै हा पावसाचा पिरियड आला. सोळा ते 31 जुलै काय होईल? 16 ते 31 जुलै झालं तर कोणते घ्यायचे नाहीत ते लिहितो. कापूस, संकरित ज्वारी, भुईमुग नाही घ्यायचा. या ठिकाणी कोणी ऐकणार आहे का? आपण आज सांगितलं तरी आपण सांगितलं कापूस घेऊ नका. ऐकणार नाहीत लोक, घेणारच. पण तरी पण आपली जी शिफारस आहे ती सांगायची, कारण याच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होईल. म्हणजे तुम्ही लेट सोईंग मध्ये कापूस लावला तर त्याचं काय येणार नाही आहे का? येईल, पण त्याच्या उत्पन्नावर परिणाम होईल, त्याच्या किडी वाढतील, त्याचा उत्पन्नाचा खर्च वाढेल, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढेल, सो मेनी थिंग्स. सो दीज आर द 3 क्रॉप्स. आणि भुईमूग, मूग आणि उडीद हे आधीच सोडून दिलेले आहेत, म्हणजे हे सगळे पिके राहणार नाहीत. आता 16 ते 31 जुलै झाले की कापूस, संकरित ज्वारी हे पण पिकं सोडून द्यावं लागतील. आता 31 जुलैपेक्षाही जर दुर्दैवाची गोष्ट झाली आणि नंतर पाऊस आला तर त्या ठिकाणी काय करता येईल? मग घ्यावेत कोणते पिकं या काळामध्ये? असं तुम्ही म्हणाल की फक्त घेऊ नये इतकंच लिहिले, तर या ठिकाणी तुम्ही कुठले पिकं घेऊ शकता? या ठिकाणी पिकं घेऊ शकता. सूर्यफूल आहे, तूर आहे, बाजरी आहे, सोयाबीन आहे. सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन. सोयाबीन हे एका दृष्टीने आपल्याकडे का आलेलं आहे? कारण मूग उडीदाला पर्याय म्हणून आलेले, भुईमुगाला पर्याय म्हणून आलेले. अर्थात आता त्यांनी सगळं क्षेत्र खाऊन टाकले, ती गोष्ट वेगळी राहिली. परंतु सुरुवातीला उडदाला पर्याय म्हणून आलं, मुगाला पर्याय म्हणून आलं, भुईमुगाला पर्याय म्हणून आलं. कारण लेट सोईंग मध्ये ते चालत नाही, मग त्याच्याऐवजी सोयाबीन घ्या. आता ह्याच्यात सूर्यफूल, तूर, संकरित, बाजरी, सोयाबीन याच्यामध्ये तुरीचा टाकायची, म्हणजे आंतरपीक 4-2. आता जसं हे सांगत होते आपले झाडे सर की आंतरपिके घ्या, कारण ही जोखीम कमी करण्याचं सगळ्यात मोठं साधन आंतरपिकं घेणे. आणि आता उद्याचं जे सेशन आहे, आता तुम्ही आहेत का नाही मला माहित नाही, पण जोखीम कमी करण्याचं पहिलं साधन काय आहे? खरी कोरडवाहू ज्वारीमध्ये, कोरडवाहू पीक परिस्थितीमध्ये पहिलं आहे पीक विमा काढणे, क्रॉप इन्शुरन्स करून घ्या, आणि त्याच्यानंतर हे असे आंतरपिकं घ्या. बाजरी अधिक तूर 3-3 मध्ये घेऊ शकता तुम्ही आंतरपीक. ह्याच्यामध्ये जे आहे या प्रकारे. पुढची शिफारस जी आहे, समजा पुढची परिस्थिती अशी आली कॉन्टिन्जन्सी की पाचवी परिस्थिती 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, म्हणजे भलतच अतिशय विपरीत परिस्थिती आहे आणि या दरम्यान पाऊस पडला 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट. तर त्यावेळेला फक्त तुम्ही कोणते पिकं घेऊ शकता? तुम्ही बाजरी घेऊ शकता, तुम्ही सूर्यफूल घेऊ शकता, तूर, एरंडी, तीळ आणि एरंडी अधिक धने असं आंतरपीक घेऊ शकता. हे एका सेटमध्ये. काय नाही घेता येणार या ठिकाणी? कापूस, ज्वारी, भुईमुग, सोयाबीन. हे घेता नाही येणार, कारण कापसामध्ये विशेषतः जसं जसं लेट व्हायला लागतात तसं तसं त्याचं यील्ड पोटेन्शियल कमी होऊन जातं, हे आपल्याला माहित आहे. तर या प्रकारे आपल्याला शिफारस केलेली आहे. आता याच्यामध्ये छोटे शेतकरी आहेत, त्यांचा विचार केला की हे सगळं पालन करायला किती अवघड आहे. माझ्याकडे 1-2-3 एकरच जमीन आहे, मला कापूस घेण्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही नका घेऊ म्हणतायत, तर दुसरं काय घेऊ? मग मला पैसे कशातून मिळतील? मग लावतो मी कापूस, झटके खातो, नुकसान होत. ठीक आहे, तर त्यावेळेला काय करायचं? किती कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कंट्रोलमध्ये ठेवायची, पेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं, त्याचे तुम्हाला विशेष माहिती द्यावी लागेल. म्हणजे
ते एक आपला वेगळा विषय होईल. पण आपल्याला या ह्याच्यामध्ये 5 ते 7 दिवसाचा फरक चालू शकेल असं विद्यापीठाने सांगितलं की 5 ते 7 दिवस. मी इथं 15 ऑगस्ट म्हणलो, 1 ऑगस्टच्या ऐवजी 7 ऑगस्ट पर्यंत चालेल. 8 जुलै ते 15 जुलैमध्ये म्हणलं किंवा भुईमुग उडीद घेऊ नका, पण 20 जुलैला पेरणं सुरू झाल्यात, चला टाकू द्या बाबा मूग उडीद, काय फरक पडत नाही. तर हे सगळं जे आहे हे आपल्या पुढे यासाठी मानलं की कमीत कमी नुकसान व्हावं शेतकऱ्याचं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे नुकसान कमी आणि शेवटी त्यांचं एक समाधानकारक उत्पन्नाची लेवल व्हावी. तर यासाठी आपल्याला या आपत्कालीन पिकाचा काय शिफारसी आहेत ते सांगितल्या. आता याच्यानंतर मी थोडा वेळ आता हे शेअरिंग बंद करतो, 5-10 मिनिटे. काही तुम्हाला प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता आणि बाकी पुढे जे आहे की मॅनेजमेंट कसं करावं त्यासाठी बोलतो. पण हे सगळं करत असताना एक लक्षात घ्या की मराठवाड्याचा विचार केला तर नंबर 1 पीक कोणतं आहे आज? पीक रचना मराठवाड्याची कशी आहे? एक कापूस आहे. कोणी सोडणार का कापूस? नाही सोडणार. दुसरं कोणतं पीक आहे? दुसरं पीक आहे सोयाबीन. सोयाबीन किती आहे? कापूस किती आहे? कापूस मराठवाड्यातलं जवळजवळ 50 लाख हेक्टर जर आपण क्षेत्र धरलं तरी पाहिजे, तर त्याच्या अर्धा कापूसच आहे ना, 20-22 लाख हेक्टर. आणि सोयाबीन 10-12 लाख हेक्टर, म्हणजे 70-75% क्षेत्र या दोनच पिकात. मग तिसरं पीक कोणतं आहे? कापूस सोयाबीन नंतर तूर आहे. चौथं पीक कोणतं आहे? त्याच्यानंतर मका आहे. म्हणजे क्षेत्रानुसार हे असं दिले, म्हणजे त्यांची क्षेत्र व्याप्तीनुसार आहे बरं का. आता याच्यात तुम्ही बघा की जर समजा मराठवाड्यात 20 लाख हेक्टर कापूस आहे आणि जो 5-5 फुटावर लावलेला आहे कापूस, तर या 20 लाख हेक्टर पैकी 10 लाख हेक्टर तर आम्हाला आंतरपिकासाठी उपलब्ध आहे ना, त्या ठिकाणी टाका, इथे सोयाबीन टाका किंवा मूग उडीद टाका. पण ही जी रिकामी राहिलेली जमीन आहे ही कापसाच्या या ह्याच्यात किंवा तुरीसारख्या पिकामध्ये, ही काही जमीन तुम्ही तणासाठी रिकामी ठेवली आहे का? काही फक्त आंतरमशागत करायची वारंवार म्हणून मोकळी ठेवली आहे? काय आहे प्रकार काय? तर यामध्ये जर आंतरपीक टाकलं तर काय होईल? हे आंतरपीक कापसामध्ये मूग उडीद सोयाबीन हे जर घेतलं तर कापूस पिकाचा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन या पिकातून निघेल एवढं तर नक्की आहे. त्याचं किती उत्पन्न येते याचं तुम्हाला हिशेब करत बसण्यापेक्षा पहिली गोष्ट कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कापसाची निघून जाते. नंबर 2 काय होतं की हे सगळे पिकं कसे आहेत? बोटॅनिकली दीज आर दी पल्सेस. सोयाबीन सुद्धा पल्सच आहे, म्हणजे सगळ्यांच्या मुळावर गाठी येतात, नायट्रोजन फिक्सेशन करतात. तर त्याच्यामुळं जमिनीची जे आहे सुपीकता वाढवणारी पिकं आहेत, जमिनीचा मजदूर टिकवून ठेवणारे पिकं आहेत. त्याचबरोबर हे पिकांचे मुळं कसे आहेत? जर रूट्स जर बघितले तर ह्याचे रूट्स जे आहेत टॅप रूट्स आहेत. आणि या रूट्स मुळे काय होतं की सॉइल लुजनिंग होते. आज मोठा प्रश्न आहे क्रस्ट फॉर्मेशनचा. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल सुधारतात. तिसरी गोष्ट, हे पीक कसं आहे? दीज आर द कव्हर क्रॉप्स. कव्हर क्रॉप्स म्हणजे काय? जमिनीवर समजा कापूस आहे असा हा वाढेपर्यंत आणि हे या 2 ठिकाणी मिळेपर्यंत त्याला 4 महिने लागतात. तोपर्यंत इथे जर समजा मूग आहे किंवा सोयाबीन आहे, जमीन कव्हर झाली ना. मग ही जी जमीन कव्हर झाली
याच्यामुळे काय होईल, जो पाऊस पडेल काय होईल, स्प्लॅश इरोशन होणार नाही, रन ऑफ कमी होईल, आलेलं पाणी आहे ते पडलेलं पावसाचं पाणी जमिनीमध्ये जास्त मुरायला मदत होईल. इट विल ऑल्सो सप्रेस दी वीड्स. दरवेळेला फक्त मॅट्रिक्स मध्ये किती त्याचं उत्पन्न होतं आणि किती आर्थिक फायदा होतो हे सारखं सारखं विचारलं जातं. अरे बाबा 10 लाख हेक्टर एरिया असा पडलेला आहे की ज्याचे तुम्हाला कधी क्रॉप रोटेशनच होणार नाही, ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर दरवर्षी कमी होत चाललेलं आहे. मग त्याला उपाय काय आहे? त्याला उपाय आंतरपीक आहे. आंतरपीक एक तर आहे की पाऊस कमी झाला तर 2 पैकी 1 पीक कमी येईल आणि पाऊस नॉर्मल झाला तर 1 पीक बोनस येईल. करायलाच पाहिजे. आणि याच्यासाठी काही कुठल्या तज्ञाची गरज नाहीये किंवा ह्याच्यात किती होईल, काय होईल, कसं होईल, काही नाही. याच्यामध्ये तुम्ही कापूस लावलेला आहे ना, मोकळी जागा सोडायची नाही, त्याच्यामध्ये मूग टाका, उडीद टाका किंवा सोयाबीन टाका, बघूया किती उत्पन्न आहे. तर कोणाचा कापसावर काय वाईट परिणाम व्हायचा ते बघता येईल. होऊच शकत नाही कापसावर वाईट परिणाम. माझ्या 33 वर्षाच्या ऍग्रिकल्चरच्या अनुभवावरून मी सांगतो. कापूस लावलाच कुठे माहिती का, या 20-22 लाख हेक्टर पैकी एक 7-8 लाख हेक्टर जो कापूस आहे तो अत्यंत हलक्या जमिनीत आहे. त्या कापसावर परिणाम होईल. आता जसं मी रेनफॉल गॅपचा कोणत्या महिन्यात वाईट परिणाम जास्त होईल ते सांगितलं, तसंच जमीन कशी आहे त्याच्यावर परिणाम आहे ना. रेनफॉल गॅप पडला 8 दिवसाचा आणि माझी जमीन फारच हलकी आहे, मरायला टेकलो मी आधी, तर लगेच माझे पिकं पण जळून जातील. पण जर माझी जमीन भारी आहे, 12 दिवसाचा गॅप पडलाय तरी मला काही फरक पडणार नाही. सो वॉटर कन्झर्वेशनच्या मेथड्स वापरावं लागतील आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणून जमीन मध्यम असो, भारी असो किंवा हलकी असो, कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी मूलस्थानी जलसंधारणाचा वापर करायचा. इन सिटू मॉइश्चर कन्झर्वेशन. आता हेच म्हणलं की सगळ्यांच्या आता तर काय की कोणी ऐकणारच नाही. आज सगळे जर म्हणतील की यांना काहीतरी वेळ मारून न्यायची किंवा ह्यांना 1:30 वाजवायचे आहेत आणि म्हणून ह्यांनी हा विषय काढला काय की धाडे सरांसारखं जरा लवकर आटोप घेतला असतं तर बरं झालं असतं. यस, मला सुद्धा लवकरच आटपायचं, मी 15-20 मिनिटात आटपणार आहे. पण याचा अर्थ की काही गोष्टी ज्या महत्वाच्या मला वाटतात त्या सांगायचं सोडून देऊन मी नाही आटपणार. कारण या गोष्टी आता महत्वाच्या आहेत. थोडासा चांगला पाऊस झाला की मूलस्थानी जलसंधारण विसरलंच म्हणून समजा, आणि हे नाही हे व्हायला नाही पाहिजे. ऍक्च्युअली हे फार रिस्की गेम आहे. आपल्याला अजून 3 महिने कसा जाणार आहे पाऊस माहित नाही. जास्त झालं तर बघून काय करायचं त्याच. सांगितलं ना झाडे साहेबांनी चर काढा म्हणून, पण चर दोन्ही काम करतं. इट कॅन कॉन्झर्व द मॉइश्चर, जास्त झालं तर बाहेर काढून टाक. आमच्या काळात आम्ही कॉलेजमध्ये असताना एक शिफारस होती परभणी जिल्ह्यासाठी, कापूस पिकाला सप्टेंबरमध्ये चर काढून कापूस पिकातील पाणी बाहेर काढून द्यावं अशी शिफारस होती. ती स्थिती राहिली का आज? का नाही राहिली? प्रत्येक गावात नंबर ऑफ वेल्स वाढलेले आहेत, प्रत्येक गावात उपसा वाढलेला आहे, सॉइल सॅच्युरेशन कमी झालेलं आहे. पाऊस पडतोय पण सॉइल सॅच्युरेशन किती आहे बघा जरा जाऊन. आणि या ह्याच्यामध्ये 25% पाऊस जरी पडला तरी आज असं करायची गरज पडणार नाही. हा ठीक आहे, 2-5 दिवस पाणी कुठेतरी तुंबू शकतं, काय होऊ शकतं, लवणामध्ये जमिनी आहेत, बाहेर पाणी जायला जागा नाही आहे, अशा ठिकाणी नुकसान होईल, तिथं चर काढून द्यावं. पण पूर्णतः सर्वेशाम जी पूर्वीची जशी शिफारस होती तशी आता नाहीये. निवळ पाऊस बदलला म्हणून नाहीये, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात आणि नंबर ऑफ कॅश क्रॉप वाढलेले आहेत, पिकांचा जमिनीचा वापर जास्त वाढलेला आहे. म्हणजे एखादं मशीन आहे, कारखाना आहे, तो कारखाना एका शिफ्टमध्ये चालवायचा का 2 शिफ्टमध्ये चालवायचा हा जसा त्याचा कारखानदार ठरवतो आणि मग त्यानुसार त्याचा मेंटेनन्स करतो. जास्त वापर असेल तर जास्त मेंटेनन्स. तसा आमच्या जमिनीचा आज जास्त वापर होतोय, त्याचा मेंटेनन्स कोण आहे? म्हणजे आज खरीप पडचं प्रमाण आहे का? आम्हीच कमी केले खरीप पड.
आता खरीप पण नाहीये म्हणून जमिनीला विश्रांती नाहीये, क्रॉप रोटेशन नाहीये, मग करणार काय? तर करणार हे की एकतर आंतरपिकं आणि दुसरं मूलस्थानी जलसंधारण. कारण हे जर केलं तर ओलावा चांगला राहील, ओलावा चांगला राहिला तर जमिनीमध्ये जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याची संख्या कमी होणार नाही. आणि यासाठी मूलस्थानी जलसंधारणाचा वापर अतिशय आवश्यक आहे. याचा परिणाम किती होतो, फायदा किती होतो हे थोडक्यात सांगतो, कारण आता त्याच्यावर एखादा वेगळा सेशन असेल त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल्स मध्ये जाईल. की जर समजा आपण बंदिस्त सरी काढल्या, म्हणजे याच्यात काय काय करता येईल आपल्याला? उभ्या पिकात सरी नंबर 1. पर्याय कोणते आहेत? दोन, बंदिस्त सरी, डेड फरो. ओके. आणि हे जर आहे तर याच्यामध्ये जास्त पाणी साचू शकतं. म्हणजे जर समजा उभ्या पिकात सऱ्या काढल्या तर नॉर्मल कंडिशन पेक्षा, म्हणजे जिथे फ्लॅट लँड आहे तिथं ते केलेलं नाहीये, तर त्याच्यापेक्षा 32 ते 35% जास्त ओलावा दिसलेला आहे. आणि ज्या डेड फरो आहे डेड फरो मध्ये 35% आणि याच्यामध्ये 32% असा जास्त ओलावा दिसून आलेला आहे शेतकऱ्यांच्या परिस्थितीपेक्षा. तर याचा अर्थ काय जरा सांगा ना. तर हे जे आहे ना, हा अर्थ काढणे वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतं. आपल्याला नॉलेज मिळालेलं आहे त्याचा अर्थ काढून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. आता मी एक तुमच्यासारखा विस्तार कार्यकर्ता आहे, मी काय अर्थ काढेल? जर समजा कापसामध्ये कापूस, बीटी आणि मूग असे एक आंतरपीक घेतलं आणि या आंतरपिकामध्येच ज्या वेळेला आम्ही शेतकऱ्याच्या पद्धतीत बघितलं ओलावा, आता ओलावा जे आहे याचं प्रमाण बघा. तर नॉर्मल पद्धत म्हणजे कंट्रोल प्लॉट बनवू आपण. या कंट्रोल मध्ये होतं 17%, 17.53. डेड फरो मध्ये होतं 22.50. आणि बंदिस्त सरी उभ्या पिकात सरी जी आहे त्याच्यामध्ये 22%, मृत सरीमध्ये 20% आणि बंदिस्त सरीमध्ये 23%. हे कोणत्या पिकात झालं? यामध्ये. आणि किती एक्स्ट्रा होतं साधारणतः आपण जर बघितलं तर वाढीव प्रमाण जे आहे या ह्याच्यापेक्षा 17% होते, 23%. म्हणजे हे आपल्याला शेतकऱ्याच्या पद्धतीपेक्षा जवळजवळ 25% ॲडिशनल ओलावा हा मिळत गेलाय. आणि ह्याच्यामध्ये कापूस मध्ये बघितलं, सोयाबीन मध्ये, सोयाबीन मध्ये बघितलं, वेगवेगळ्या ह्याच्यात केलं. आणि त्या ह्याच्यामध्ये असं दिसून आलं की वाढीचं जे प्रमाण वाढतंय तर वेगवेगळ्या पिकांमध्ये बंदिस्त सरी कंट्रोल प्लॉट पेक्षा 34.98% जास्त ओलावा. आता याच्यावर खूप चांगले रिसर्च आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात झालेलं आहे, राहुरीला झालेलं आहे, अकोल्याला झालेलं आहे, ते तुम्ही रेफर करा.
पण मला सांगा, एक साधारणतः 34 सोडून द्या, 30% तर आपल्या लक्षात राहणार आहे, 30% जास्त ओला. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता. मी एक पद्धत लावली आहे, कदाचित मी चुकीचा असेल, परंतु या पद्धतीमध्ये काय होतं, समजा तुमच्या भागात 600 मिलीमीटर पाऊस पडलाय. 600च्या 30% किती झालं? 180 मिलीमीटर. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही जर बंदिस्त सरी केल्यात तुमच्या पिकामध्ये आणि 180 मिलीमीटर पाऊस कमी पडला, म्हणजे 600ला 180 म्हणजे साधारणतः हे 420 इथपर्यंत जरी पाऊस झाला, 400 सव्वा 400 मिलीमीटर, तरी पिकाच्या उत्पन्नावर काही विपरीत परिणाम होणार नाही. काय पाहिजे ह्याच्यापेक्षा? करून बघा ना एकदा. आपण बीबीएफ मशीन किती वापरले, किती जण बीबीएफचा प्रसार करतायत, एकदा करा. सोयाबीनला करा, मक्याला करा, बाजरीला करा, करून बघा तुम्ही. अहो हे आता आम्ही प्रयोग करतोय. आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी अवर्षण प्रवण भाग आहे तिथं आमच्या पूर्वजांना माहित होतं, त्या ठिकाणी वापरायचे जे वखर होते ते असे होते. नॉर्मली मराठवाड्यामध्ये जे वखर वापरतात ते कसे असतात, ते या प्रकारचे असतात परभणी नांदेडमध्ये. आणि हे जे वखर आहे, वखराची पाळी दिली की सपाट जमीन होते. आणि जेव्हा ही वखराची पाळी नगरमध्ये आहे, औरंगाबादच्या पैठणमध्ये आहे, त्याच्यानंतर गंगापूरमध्ये आहे, तर अशी वखरपाळी दिल्यावर काय होतं, या वखरपाळीमुळं जमिनीला अशा छोट्या छोट्या सरीवरंब पडतात. काय फायदा याचा सरीवरंब्याचा? जे काही पावसाचं पाणी आहे ते याच्यामध्ये जिरेल आणि जमिनीचं जेव्हा पोट भरेल तेव्हा पाणी पुढे जाईल. सो यू विल रीच मॅक्सिमम सॅच्युरेशन लिमिट. म्हणजे जी फील्ड कॅपॅसिटी आहे, त्या फील्ड कॅपॅसिटीला त्या जमिनीमध्ये जितकं पाणी धरून ठेवता येईल तितकं पाणी याप्रमाणे तुम्हाला नक्कीच मिळेल. तो वापसा स्थिती सगळं बेसिक आपण विसरून चाललो साहेब. काय याच्यासाठी मोठं तंत्रज्ञान आहे, साध्या गोष्टी आहेत, हे करायला पाहिजे ना. आता हे इंटरक्रॉप आहे, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. कशाला सांगावं लागतं? तुम्ही वैजापूर तालुक्यात जा, काय होतं ट्रॅडिशनल क्रॉप जर तुम्ही बघितलं तर वैजापूर तालुक्यामध्ये काही भागामध्ये तुम्हाला आजही असं दिसेल की बाजरी लावली आहे, बाजरी अशी वाढली आहे, बाजरीच्या मध्ये काय टाकलेलं आहे, तूर टाकलेली आहे. ओके, आणि हे पुन्हा इकडे बाजरी. आता ही बाजरी आणि तूर हे आंतरपीक आहे, हे शिफारस पण केलेलं आहे. ही तूर पण आहे. ॲग्रॉनॉमिस्ट सांगतील की उंच वाढते, हे कमी वाटतं, तर त्याच्यामुळे जे आहे क्रॉप कॅनोपी, नो कॉम्पिटिशन, सनलाईटसाठी कॉम्पिटिशन नाही, हवेसाठी नाही आहे, पुन्हा याचे मुळे जे आहेत ॲडव्हेंटिशियस आहे, वरच्यावर आहेत, याचे खाली जातात, काही त्यांचं स्पर्धा नाही आहे, सांगतात ना. त्याच्यानंतर हे काय, म्हणजे वी हॅव व्हॅलिडेटेड, ही शेतकऱ्याची पद्धत आहे, 150-200 वर्षापासून शेतकरी करतोय ती. त्याला माहित आहे की आंतरपीक घेतलं तर दोन्ही पिकं येतात, चांगले सीझन असेल तर, आणि फार वाईट सीझन असेल तर लवकर पाऊस निघून गेला तर बाजरीला झटका बसला तर तूर रिकवर होते, तुरीला झटका बसला तर ऍटलीस्ट बाजरी हातातून जाते. हे शेतकऱ्याला माहिती आहे. आणि त्यांनी याच्यावर सुद्धा अजून एक उपाय केलेला आहे की दे हॅव वन मोर क्रॉप. काय, ही बाजरी आहे, तूर आहे, आणि ही मटकी आहे.
मटकी आणि हुलग ही पद्धत तुम्हाला वैजापूर तालुक्यात काही भागात दिसेल, पैठणमध्ये दिसेल. आता हे काय आहे साहेब, मी त्याला 3 टायर इंटरक्रॉपिंग म्हणतो. दिस इज बेस्ट फॉर ऑप्टिमम यूज ऑफ सॉइल, मॉइश्चर, अवेलेबिलिटी ऑफ द सीझन, टाइम अँड मनी. शेतकऱ्याकडे असलेल्या सगळ्या रिसोर्सेसचा सर्वात जास्त ऑप्टिमम युटिलायझेशन होते. पहिल्या याला बाजरी आहे, दुसऱ्या लेवलला तूर आहे, तिसऱ्या याला मटकी आहे. सॉइल कन्झर्वेशन आहे, मूलस्थानी जलसंधारण आहे, जमिनीचं धूप कमी होते, जमिनीतून बाष्पीभवन कमी होत आहे, जमिनीमध्ये पालापाचोळा पडतोय, इनरिचिंग सॉइल होते, मटकी आणि तुरीमुळे नायट्रोजन फिक्सेशन होते. काय पाहिजे अजून? सो दीज पीपल आर डुईंग ऑल दिस थिंग. मूलस्थानी जलसंधारण लोक करतात, आंतरपिकं लोक करतात. आपल्याला आपण काय केलेलं आहे, वी हॅव व्हॅलिडेटेड, विद्यापीठांनी आणि संशोधनाने याला एक वैधता दिलेली आहे की हे बरोबर आहे. आणि हे कसं करायचंय त्याच्यात थोडेसे फाईन ट्युनिंग केलेली आहे. तपासून पाहिलं प्रमाण कसं असावं, कोणत्या पिकाचं प्रमाण काय चांगलं आहे, त्याच्यामध्ये उत्पन्नात किती वाढ होते, हे सगळं बघून घेतलेलं आहे. मग आता हे व्हॅलिडेशन झाले, हे सगळं झाले, तर वाय नॉट प्रमोट इट. आणि आता नाही तर केव्हा करणार आहेत, हे आपल्याला करायचं आहे. आणि विशेषतः मी म्हणतो की मराठवाड्यात जो एवढा मोठा कापूस आहे, हा जो कापूस आहे हा एक आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे इंटरक्रॉप घेऊन येण्यासाठी. आणि म्हणून मग मी आता माझं जे प्रेझेंटेशन आहे हे स्टॉप करतो आणि शेअरिंग आणि डायरेक्ट तुमच्याशी संवाद करतो. तर मी तर बोलत राहिलो, माझा आवाज येत होता का, आडी ते दिसत होतं का? आय होप की ते व्यवस्थित दिसत होतं. हां, तर दीज आर दी ॲक्च्युअली बेसिक थिंग्स. आणि क्रॉप कॉन्टिन्युएन्सी क्रॉप प्लॅनिंगचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत की कुठल्याही चेंजेसमध्ये ज्या ठिकाणी काही उणीव निर्माण होईल, कमतरता पाण्याचे निर्माण होईल, तिथं आपल्याला काही ना काहीतरी बदल करून उत्पन्नाचं स्टॅबिलायझेशन करायचं आहे. मेन क्रॉपचं उत्पन्न कमी होतं वाटलं तर इंटरक्रॉप मधून भरपाई करून घ्या, किंवा फार डिले सोईंग होतीये तर आपण बघितलं की क्रॉपच चेंज करतायत आपल्याला, की जे उशिरा पेरलं तरी त्याच्या उत्पन्नावर काय आणि वाढीवर काही विपरीत परिणाम होणार नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं की या ठिकाणी सुद्धा आपत्कालीन नियोजनामध्ये पेरणीपूर्व मशागत, आंतरमशागत किंवा इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे सगळं कसं करायचं हे झाडे सर आपल्याशी बोलले असतील. आणि त्याचबरोबर आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट याचा अवलंब करावा लागणार आहे. कारण तोळामासा प्रकृती आपली कोरडवाहू शेतीमध्ये शेतीची, तर तिला जास्त पुन्हा अजून ताण नाही झाला पाहिजे, हे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. सो वी वॉन्ट टू reduce as much as possible all abiotic and biotic stress factors in rain-fed farming so that the crops will be protected and they will give satisfactory yield levels. आणि शेत पातळीवर आपल्याला मूलस्थानी जलसंधारण तर करायचंच आहे, पण त्याचबरोबर आता या ठिकाणी जे आहे एक अजून सांगावंसं वाटतं की चांगला पाऊस झाला की माणूस अजून काय विसरतो, विहीर पुनर्भरण करा म्हणले कशाला, आहे ना विहिरीला पाणी आलं, अरे बाबा आता तर भरून घ्या ना. असं म्हणतात ना की बहती गंगा में हाथ धो लेना चाहिए. हा, तवा गरम आहे तेव्हा पोळी भाजून घ्यायला पाहिजे, तेव्हा नाही. मग जेव्हा पाऊसच पडत नाही तेव्हा विहीर पुनर्भरण करून वाट बघत बसतो. अरे रिचार्जच होईना, काय फायदा नाही याचा. तुम्ही रिचार्ज करा, आता काय होतं बघा, फुल राहत. आपल्याकडे एक स्टडी झाली की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण मायनर इरिगेशनचं आहे आणि लघु आणि मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पाचं. आता लघु सिंचन प्रकल्प आणि मध्यम सिंचन प्रकल्पाचा एक अभ्यास झाला की हे फिजिबल आहेत का, याच्यापासून खरोखर फायदा होतो का. मग असं दिसलं की त्याचं जे इरिगेशन पोटेन्शियल आहे हे कधी मीट आउटच होत नाही. समजा एखादा जर
सिंचन प्रकल्प आहे त्यात लिहिलं की 250 एकर लघु सिंचन प्रकल्प 250 एकरचं इरिगेशन होणार आहे. तर कधी 70 झालं, कधी 60 झालं, कधी 100च झालं. याचं कारण काय, त्याच्यामध्ये त्यांनी खरीप इरिगेशन 100 एकर टाकलेलं असतं ना, ते होतच नाही. का होत नाही? कारण छोटे प्रकल्प आहेत. तुमच्या गावाजवळ तळ आहे, पाणी पडले नाही गावामध्ये, पंचकृषीमध्ये पिकाला पाण्याची गरज आहे, तेव्हा तळ्यात पाणी नाही. आणि जेव्हा तळ तुडुंब भरले तेव्हा गाव शिवारात पाऊस पडलेला आहे, त्यामुळे पिकाला गरज नाही पाण्याची, म्हणून कोणी पाणी घेत नाही. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी नाही. म्हणून ते खरीप जे प्रत्येक मायनर इरिगेशन टँकचं जे पोटेन्शियल दाखवलेलं आहे खरीपचं, ते रिअलाइजच होत नाही. तसंच आपलं विहीर पुनर्भरणाचं आहे. विहीर पुनर्भरण करायचं कधी करायचं? सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये करायचं. पावसाळा संपत आला, आता काहीच नाही. टायमिंग इज रिक्वायर्ड. अहो साधं कीड नियंत्रण करायचं आहे तर उशिरा 8 दिवस फवारणी करा, काय फायदा नाही. दोन फवारण्या जास्त लागतील, एक औषधाने होणार नाही. टक्कर केली तरी त्याच्यातून काय होणार नाही, खर्च वाढेल, डोकं धरून बसायची वेळ. सो other type of planning in contingency crop planning is required. It's not only just choice of the crops. चॉईस तर आहेच आहे, पण क्रॉप मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागेल. जसं आपण क्लिअर कट सांगतो, गहू आहे, पेरणी आहे, गहू अगदी इरिगेशन मध्ये आहे, पण डिसेंबर नंतर पेरणी झालं तर त्याचा सीड रेट बदलतो, त्याचे फर्टिलायझर डोसेसचं ऍप्लिकेशन बदलतो. का बदलतो? कारण लेट सोन गव्हामध्ये टिलर्स कमी येतील, लेट सोन गव्हामध्ये त्याला थंडीचा कालावधी कमी मिळेल, लेट सोन गव्हामध्ये त्याचं यील्ड पोटेन्शियल नक्कीच कमी होणार आहे. वी वॉन्ट टू कॉम्पेन्सेट दॅट. आणि हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला कळतात, आपल्याला माहिती आहे, फक्त ह्या ऍप्लिकेशन लेवलला आणायला पाहिजे. त्या शेतीमध्ये त्या गावामध्ये काय फरक आहे, त्या जमिनी कशा आहेत, तिथं असलेला ओलावा कसा आहे, तिथं पडणारा पाऊस किती आहे, त्यानुसार मला काय कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंग किंवा कॉन्टिन्जन्सी क्रॉप मॅनेजमेंट आफ्टर कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंग सुचवायची आहे, याच्यासाठी यू विल हॅव टू थिंक ओव्हर. आणि मला वाटतं तिथे तुमचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. कारण हे तर जनरल आहे, हे तर संदेश दिल्यासारखे, कोणतं पीक घ्यावं या तारखेनंतर कोणतं घेऊ नका, ठीक आहे. पण प्रत्येक ठिकाणी इतकं साधन सोपं राहिलेलं नाही. आता ॲग्रिकल्चर हॅज बिकम व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आणि ॲट द सेम टाइम शेतीमध्ये अनेक गोष्टी ह्या एकमेकांवर अवलंबून आहेत, इंटरडिपेंडंट आहेत. आणि याच्यातला जो इंटरडिपेंडन्स आहे, एकमेकांवर जे कसे अवलंबून आहेत, त्याचा विचार करून त्या प्रत्येकाचा जोड जमवणे, की ज्याला इंग्रजीत आज फॅशन आली म्हणायचं, कनेक्टिंग डॉट्स, मग त्याचं जोड जमवलं तरच आपल्याला जे आहे पाहिजे तो रिझल्ट मिळेल. व्हॉट इज द यील्ड? ऍक्च्युअली ॲग्रॉनॉमिस्ट सुद्धा तेच सांगतात. यील्ड काय आहे? अनेक व्हेरिएबल फॅक्टर्सचं एकत्र कॉम्बिनेशन होऊन आलेला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा यील्ड आहे. म्हणजे जमीन, चांगलं बियाणं, चांगले खतं, वेळेवर पीक संरक्षण, या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणजे उत्पादन आहे. मग हे जर सगळं आहे तर मग या सगळ्या गोष्टीचा जोड जमवावा लागेल. आणि हा जोड जमवणं जास्त कुठं महत्वाचं आहे? जिथे सिच्युएशन्स आर सब ऑप्टिमल. ऑप्टिमल कंडिशन नाहीये. शेतकरी पण खूप चांगल्या भक्कम स्थितीत नाहीये, शेती पण भक्कम स्थितीत नाहीये, मान्सून पण एकदम नॉर्मल नाहीये, पाण्याची पण उणीव आहे, कमतरता आहे. तर अशा ठिकाणी मोर मॅनेजमेंट अँड मोर प्लॅनिंग इज नीडेड. अशा ठिकाणी जास्त एकात्मिक उपायांचा, इंटिग्रेटेड अप्रोचेसचा वापर करावा लागेल. आणि म्हणून हे कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंग आहे, हे त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मग आता मूलस्थानी जलसंधारणच्या उपचारामध्ये जे आपल्याला कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंग मध्ये करायचं आहे, आता जे करता येईल, कारण जे कंट्रोल सोईंग आहे किंवा ते तर होऊन गेलं, आंतरपिकं जे आहेत शक्य तिथं आहेत, त्यानंतर जलसंधारण सरी किंवा मृत सरी काढणे आहे, त्यानंतर उभ्या पिकात सरी काढणे, आंतरमशागतीचे कामं झाल्यावर की जे सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्टमध्ये येणाऱ्या पावसाचं कन्झर्वेशन होईल, सरीवरंबे करणे आहे, BBF करणे आहे काही ठिकाणी. आणि त्याचबरोबर समजा एखाद्या फ्रूट क्रॉप्स असतील, काही असतील, आच्छादन आहेत, बंदिस्त वाफे आहेत, ते आणि विहिरीचं पुनर्भरण करणे, या सगळ्या कामांकडे बारकाईने लक्षात द्यायचं की दीज आर ऑल ऍक्च्युअली पार्ट्स अँड पार्सल्स ऑफ कॉन्टिन्जन्सी क्रॉप प्लॅनिंग. म्हणून तुम्ही याच्याकडे बघायचं आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनचं काम सेपरेटली करता, नो डाऊट अबाउट इट, वी कॉंग्रॅच्युलेट फॉर यू. आणि ते काम चांगलं करतात त्याबद्दल तुम्हाला शाबासी.
परंतु ह्याच कामाचा जर इतर पीक उत्पादन वाढीशी जोड लावता आला तर नथिंग लाईक दॅट. म्हणून हे सगळे जे छोटे छोटे काम आहेत या सगळ्या कामाचा सुद्धा आपण म्हणजे कॉन्टिन्युअन्सी क्रॉप प्लॅनिंग मध्ये महत्वाचं म्हणून विचार करावा. आणि त्याचबरोबर जर समजा फारच मोठा गॅप आला दुर्दैवाने, तर मग आपल्याला फवारणीचे काही जे आहेत त्याच्यातून पीक व्यवस्थापन करायचं की दीर्घकालीन खंड पडला, पीक वाचवायचं, अशा वेळेला काय करणार. तर जसं झाडे सरांनी सांगितलं 19-19-19 नत्र स्फुरत पालाश विद्रव एखादाची फवारणी करून टाका. त्याच्यानंतर पोटॅशियम नायट्रेट जे आहे 13-0-45 अशा अन्नद्रव्याची फवारणी करायची आणि क्रॉप सेव्हिंगचा प्रयत्न करायचा. तर BBF वगैरेचा वापर तर आपण बोललेलोच आहोत. या सगळ्या गोष्टी परत परत करणं आवश्यक आहे. आपण भरपूर ठिकाणी चांगले कामं केलेले आहेत. BBF मशीन्स बऱ्याच ठिकाणी दिले आहेत आणि मला माहिती आहे की काही आपल्यापैकी लोक खूप चांगले काम करतात. सिल्लोड मधले एक कृषी सहाय्यक मला माहिती आहे, त्यांनी एका गावात 1800 एकरवर BBF वर मका लागून घेतलं होतं. एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर हे सगळं जे आहे तुम्ही करत आहात, तुम्हाला फक्त हे आठवण देण्याचं काम या सेशन मध्ये करतोय. ऍक्च्युअली ह्याच्यात काही नवीन सांगितलं असं नाहीये. मोस्ट ऑफ द थिंग्स तुम्हाला सगळं माहीतच आहे. आणि त्याचबरोबर काही जर पीक पद्धती असतील की पीक पद्धतीमध्ये जे आहे आपण आंतरपीक म्हणतो, आंतरपिकानंतर जे आहे जर समजा डबल क्रॉपिंग कुठं पॉसिबल असेल तर यस, ते पण आपल्याला विचार करायचा आहे. की दुबार पीक पद्धतीमध्ये काय की कोरडवाहू आहे तिथे काय करू शकता, खरीप ज्वारीनंतर करडी घेऊ शकता. रबीमध्ये मूग घेतलाय, खरीपमध्ये मूग घेतलाय, रबीमध्ये रबी ज्वारी घ्या किंवा करडे घ्या. मूग उडीद सोयाबीन झाले खरीपमध्ये, रबीमध्ये ज्वारी करडे हरभरा जिथे सप्टेंबरचा ऑक्टोबरचा पाऊस चांगला पडून गेला तिथे घ्या. बरं, पावसाचं सुद्धा कसं होत चाललंय, जूनचा पाऊस शिफ्ट होतोय जुलैमध्ये, जुलैचा शिफ्ट होतोय ऑगस्टमध्ये, कधी कधी ऑगस्टमध्ये पडत नाही मात्र सप्टेंबरमध्ये पडतो किंवा सप्टेंबरचा शिफ्ट होतो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात. मग हे 8-15 दिवसाचं जे शिफ्टिंग चालू आहे पावसात सुद्धा, तर ते कसं होत आहे, त्याचा प्रमाण कसं बदलतंय, तर त्याचा लक्षात ठेवून एखादं डबल क्रॉपिंग आपल्याला पुढे घेता येईल की जे आपल्या प्लॅनिंग मध्ये नाहीये, ते असं बनवू शकतंय. सप्टेंबरला बेस्ट रेंज झाले, समजा ऑक्टोबरमध्ये 100-150 पाऊस पडलाय, तर 100 मिलीमीटर पाऊस ऑक्टोबरमध्ये पडतोय. ही एक खरीप म्हणजे कोरडवाहूमध्ये दुबार पिकं मोठ्या प्रमाणात घेण्याची संधी आहे. आणि ती संधी केव्हा तुम्ही तिचं सोनं करू शकता, तुम्ही तयारीत असाल तर. नाहीतर अपॉर्च्युनिटी विल कम अँड इट विल वाईप अवे, गो अवे. म्हणजे तुमच्या नजरेसमोरून ती निघून जाईल परंतु तुम्ही तिला ग्राफ करू शकणार नाही. याच्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. सो काही ठिकाणी जर इरिगेशन असेल, लिमिटेड इरिगेशन, जसं विहीर पुनर्भरण करून ठेवलंय आणि त्यामुळे मर्यादित आपल्याला पाणी मिळू शकतंय, तिथं जे खरीप क्रॉप काढल्यानंतर हरभरा आहे, सूर्यफूल आहे किंवा गहू पॉसिबल असेल तर तशा प्रकारचं आंतरपीक आपल्याला घेता येईल. काही भागात आपल्याकडे कांदा खूप वाढतो आहे, मिरची वाढते आहे, ते बघायचं. तर या प्रकारे आपल्याला काही इंटरक्रॉप आणि डबल क्रॉपचा विचार करता येईल. बेसिकली त्या भागातली क्रॉप प्लॅनिंग आपण करावी. मी आता एक माझ्या नेहमी उदाहरण देत असतो क्रॉप प्लॅनिंग आणि शेतकऱ्यांचा लाईफवर कसा इम्पॅक्ट होतो. तर त्याचं एक उदाहरण देतो आणि मग मी एक्झॅक्टली 1:30 वाजता सांगतो. एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मी जास्त काम केल्यामुळे इथलं जे काही ऑब्झर्वेशन आहे ते सांगतो मी. औरंगाबाद जिल्ह्यात वारंवार दुष्काळ पडतो आणि इथले जे तालुके आहेत त्याच्यामध्ये गंगापूर तालुका, पैठण तालुका, मोसंबी भरपूर आहे. बऱ्याच वेळेला मोसंबी आहे, ऊस आहे. पाऊस पडला, कमी पडला की तेव्हा काय होतं, आवर्षण आलं, धरणात पाणी नाही, विहिरीत पाणी नाही, मग मोसंबी जळायला लागली. मग डाळिंब लावलं, तोडायची वेळ आली, काय करणार. किंवा त्याच्यावर विपरीत परिणाम झाला, टँकर आणून ते बागा वाचवायची वेळ आली. पण इथेच आमच्याकडे एक सिल्लोड तालुका आहे. त्या सिल्लोड तालुक्यामध्ये काही मोठं धरण नाही आहे, तिथं काही कुठून बाहेरून पाणी पण येत नाही. मग त्या लोकांनी काय केलेलं आहे, त्यांना फटका नाही बसत का, त्यांनी क्रॉपच बदलून टाकले. खरीपमध्ये मका आहे, कापूस आहे, आणि ज्याच्याकडे थोडंफार बागायतं ते काय करतं की रबीमध्ये मिरची घेतं, मिरची, हरभरा आणि काही थोड्याशा प्रमाणामध्ये गहू.
म्हणजे त्यांचं जर क्रॉपिंग बघितलं तर मार्च एप्रिल नंतर सगळे पिकं निघून जातात. एप्रिल 15च्या पुढे न शेतात क्रॉप आहे स्टँडिंग, न त्याला पाणी द्यायचं झंझट आहे, न पाणी कमी पडतंय म्हणून काही संकट आहे किंवा ते डोक्याला ताप नाही, काहीच नाही. क्रॉप्स आर हार्वेस्टेड, मनी इज रिअलाइज्ड, मार्केटिंग झालेले आहे, सगळे झालेले आहे. नाऊ पीपल आर रेडी फॉर दी फर्दर लँड प्रिपरेशन्स ॲज वेल ॲज व्हॅकेशन्स. काय पाहिजे? म्हणजे आपल्या भागामध्ये कसं हवामान आहे, कसे नैसर्गिक संसाधनं उपलब्ध आहेत, त्यानुसार जर क्रॉप प्लॅनिंग केलं तर निश्चित शेतकऱ्याला सुद्धा चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो, अनावश्यक त्रास पण त्याचा टळू शकतो आणि शेतकरी जे आहे चांगल्या प्रकारचे जीवनमान यातून जगू शकते. कॉन्टिन्युअन्सी क्रॉप प्लॅनिंगचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की अंडर एनी टाईप ऑफ कॉन्टिन्युअन्सीज फार्मर शुड गेट अँड रिअलाइज मिनिमम क्रॉप यील्ड्स, की ज्या मिनिमम सॅटिस्फॅक्टरी क्रॉप यील्ड्स आहेत त्या त्याच्यामध्ये मिळाल्या पाहिजे. सो स्टॅबिलायझेशन ऑफ यील्ड जरी वाढवता नाही आल्या तरी स्टॅबिलायझेशन ऑफ यील्ड हा ह्याच्यामधला मोठा हेतू आपला साध्य होऊ शकतो आणि नुकसान टाळणे हे दुसरा हेतू साध्य होऊ शकतो. तर या दृष्टीने मी तुम्हाला काही माझे अनुभव आणि विचार, त्याचबरोबर जे काही विद्यापीठातून शिफारसी आहेत त्याच्यावरून माहिती आपत्कालीन पीक व्यवस्थापनाबद्दल आपल्या पुढे मांडली आहे, सादर केली आहे. आपल्याला आता जर काही प्रश्न विचारायचे असतील आपण जरूर विचारा. मी आता इथे थांबतो आहे. काही प्रश्न आहेत का? धन्यवाद सर. काही प्रश्न असतील तर विचार. सर आपण जी माहिती